सुरू करूया या सोहळ्याला. आणि कसं आहे, मुखपट्टी आपण सगळ्यांनी परिधान केलेली आहे. एक सामाजिक अंतरसुद्धा आपण ठेवलेलं आहे. मुखपट्टी आपण सगळ्यांनी परिधान केलेली आहे. मी अँकरिंग करतोय म्हणून जरा मला माफ करा, पण हात आपले मोकळे आहेत, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. छान सुंदर सोहळ्यामध्ये सगळे आपण इथे उपस्थित आहोत आणि सुरू करूया आपण. नमस्कार, सुस्वागतम. लोकमान्य लोकशक्ती असलेला लोकसत्ता प्रस्तुत पनवेल शहराच्या विविधांगी वैशिष्ट्यांचा आढावा घेणाऱ्या पनवेलायन या कॉफी टेबल बुकचा प्रकाशन सोहळ्यानिमित्त उपस्थित मान्यवरांचं मी कुणाल रेगे, सूत्रसंचालक, मनपूर्वक स्वागत करतो. या सोहळ्याचे सहप्रायोजक आहेत अधिराज कन्स्ट्रक्शन आणि पॉवर्ड बाय SR रिसॉर्ट पनवेल, JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था, जमीन प्रायव्हेट लिमिटेड. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या प्रायोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय अशा ह्या प्रसंगी हे सगळे जे आपण उपक्रम राबवतो, आपल्याला कल्पना असेल बाजारामध्ये सध्या ह्या गेल्या 1.5-2 वर्षामध्ये काय परिस्थिती आहे, आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा असा एखादा कार्यक्रम राबवत असताना हे जे सगळे प्रायोजक आहेत, मी प्रायोजक म्हणतो कारण ती व्यावसायिक भाषा आहे म्हणून प्रायोजक, अन्यथा हे लोकसत्ताच्या कुटुंबाचाच एक भाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीत. कारण यातले जवळपास सगळेच हे मुळात वाचक आहेत लोकसत्ताचे. तर ही सगळी मंडळी जेव्हा एकत्र येतात तेव्हा असा एखादा सोहळा करणं हे सहज शक्य होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता मूळ मुद्द्याकडे वळतो. शिवकालीन स्वराज्यापासून परकीय राजवटीत व्यापारिक, सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाणारे बंदर म्हणजे पनवेल. स्वातंत्र्योत्तर काळात मुंबईचे प्रवेशद्वार असलेले शहर आणि होऊ घातलेल्या विमानतळामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचवणारे महानगर म्हणजे पनवेल. अनेक बदल होऊनही दळणवळण केंद्र म्हणून असलेली आपली ओळख कायम ठेवणाऱ्या पनवेलच्या स्थित्यंतराचा आढावा घेणारे पनवेलायन हे कॉफी टेबल बुक आज लोकसत्तातर्फे इथे आपण प्रकाशित करणार आहोत मान्यवरांच्या हस्ते. तेव्हा आता हा संपूर्ण आढावा घेण्यासाठी सर्वप्रथम व्यासपीठावरती मी आमंत्रित करतो लोकसत्ताचे वरिष्ठ सहाय्यक संपादक माननीय श्री सिद्धार्थ खांडेकर सर यांना. ते प्रास्ताविक मांडतील. धन्यवाद कुणाल. पनवेलायन या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशनासाठी येथे उपस्थित तमाम अधिकारीगण, मान्यवर, आमचे प्रायोजक आणि पनवेल प्रेमी, लोकसत्ताचे वाचक, लोकसत्ताचे हितचिंतक. सहसा वृत्तपत्र आपल्याकडे सकाळी येतं, आपण ते वाचतो, मग आपण आपल्या कामाला लागतो. वृत्तपत्र करणारे आदल्या रात्रीच त्यांच्या घरी गेलेले असतात. परंतु अशा स्वरूपाचा मोनोलॉग असू नये, तो एक डायलॉग असावा, एक संवाद असावा, काही समन्वय असावं, या हेतूनेच लोकसत्ताने गेली अनेक वर्ष विविध प्रकारच्या उपक्रमांमध्ये वाचकांना, इतर प्रतिष्ठितांना, समाजातील अधिकारी वर्गाला एंगेज करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. आणि या एका उपक्रमाचा भाग म्हणूनच आज पनवेलमध्ये प्रथमच लोकसत्ता या निमित्ताने आपल्यासमोर आलेलं आहे. हे पुस्तक आपल्यासमोर सादर करताना लोकसत्ता परिवार आणि एक्सप्रेस समूह आम्हाला विलक्षण आनंद होतो आहे. कारण पनवेल शहराला एक सशक्त इतिहास आहे, सळसळतं वर्तमान आहे आणि सक्षम भवितव्य आहे. त्यामुळे ह्या तिन्ही निकषांवरती जर हे शहर इतकं व्हायब्रंट आहे तर ते लोकसत्ताच्या प्लॅनिंगमध्ये किंवा लोकसत्ताच्या नियोजनामध्ये झळकलंच पाहिजे. या भावनेतून आम्ही आज आपल्यासमोर आलेलो आहोत. मी आपला फार वेळ घेत नाही, परंतु मला काही दिवसांपूर्वी समजलं की 1852मध्ये पनवेलमध्ये पहिली नगरपालिका, पनवेलची पहिली नगरपालिका ही राज्यातली होती. आणि त्यानंतर पूर्वी पनवेलची ओळख मुंबईकरांसाठी म्हणजे पुण्याला जाताना लागणारा एक मोठा चांगला बस स्टँड अशी होती. आज त्या पलीकडे जाऊन ह्या शहराने स्वतःचं असं स्थान निर्माण केलेलं आहे, ज्याला आपण जंक्शन म्हणतो. रेल्वे जंक्शन, रोड जंक्शन आणि आता या सर्वांच्या प्रयत्नांनी एक मोठं एअर जंक्शन, अशा तिन्ही प्रकारचे, ज्याला आपण जोडबिंदू म्हणतो, असं हे शहर पुढे होत आहे. शहराच्या समस्या असतात, शहर वाढतानाच्या काही समस्या असतात, परंतु शहराची संस्कृती, शहराचा स्वभाव, शहराचा पूर्ण जो काही बेसिक मूलभूत ढाचा असतो तो एका मर्यादेपलीकडे बदलत नाही, बदलू नये. आणि विकास रोजगाराभिमुख असला तरी विकासानं काही सांस्कृतिक पाळेमुळे जे असतात, सांस्कृतिक खुणा ज्या असतात त्या मिटवू नयेत, अशी भूमिका लोकसत्तेची नेहमी राहिलेली आहे. त्यामुळे या भूमिकेतनंच लोकसत्ताचं या शहराला
विनम्र अभिवादन आणि मी पुढील सूत्र आता कुणालकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता यानंतर मी मान्यवरांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो. त्यांचं स्वागत आधी आपण करूया. सर्वप्रथम माननीय संजय मुखर्जी साहेब, सन्माननीय व्यवस्थापकीय संचालक सिडको. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजे. मी सरांना विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावरती यावं. आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी अधिराज कन्स्ट्रक्शनचे संचालक माननीय श्री ब्रिजभूषण गुप्ता साहेब यांना विनंती करतो. पुष्पगुच्छ देऊन त्यांनी माननीय संजय मुखर्जी साहेब यांचं स्वागत करावं. यानंतर मी सन्माननीय सरांना विनंती करतो कृपया आसनस्थ व्हावं. यानंतर मी आमंत्रित करतो माननीय श्री गणेश देशमुख साहेब यांना, सन्माननीय आयुक्त पनवेल महानगरपालिका. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. आणि पुन्हा एकदा मी माननीय ब्रिजभूषण गुप्ता सरांना विनंती करणार आहे, त्यांच्याच हस्ते आपण सरांचं स्वागत करणार आहोत पुष्पगुच्छ देऊन. धन्यवाद सर, खूप खूप आभार. यानंतर चर्चासत्रासाठी आपण काही मान्यवरांना आमंत्रित केले. त्यांना आता मी इथे या व्यासपीठावरती आमंत्रित करतो. सर्वप्रथम दिनकर सामंत सर, आपल्याला विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर यावं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. माजी शहर नियोजनकार पनवेल महापालिका. आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी SR रिसॉर्ट पनवेलचे माननीय रामदास शेवाळे साहेब यांना विनंती करतो. त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करावं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद सर, खूप खूप आभार. यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करतो जयश्री काटकर मॅडम यांना, वरिष्ठ व्यवस्थापक मानव संसाधन विभाग दीपक फर्टिलायझर, उपाध्यक्ष TMA. जयश्री काटकर मॅडम, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी JM म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे माननीय अध्यक्ष प्रीतम म्हात्रे साहेब यांना विनंती करतो. त्यांच्या हस्ते आपण नाही, या ना साहेब प्लीज, विनंती करतो तुम्हाला. या तुमच्या हस्ते करूया ना, या ना प्लीज, या. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. धन्यवाद, खूप खूप आभार. धन्यवाद साहेब. यानंतर मी आमंत्रित करतो विक्रांत घरत साहेब यांना, प्राध्यापक, मोटिवेशनल स्पीकर आणि प्रशिक्षक. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो जमीन प्रायव्हेट लिमिटेडचे आसमा सय्यद आणि निलेश पवार दोघांनाही. एकदा दोघांसाठी या, दोघांनाही विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यावं. आणि माननीय विक्रांत घरत साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करूया. अस्माजी आणि निलेशजी, आपल्याला विनंती आपण इथेच थांबावं. त्याचप्रमाणे दादा आपल्यालाही विनंती करतो, आपण सुद्धा नाही, आपल्याला आता प्रकाशनाकडे वळायचं आहे. तर कॉफी टेबल बुकसाठी मी प्रायोजक जे आहेत त्यांनाही विनंती करतो, त्यांनी सुद्धा कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. माननीय ब्रिजभूषण गुप्ता साहेब, आपल्यालाही विनंती आहे आपण सुद्धा कृपया व्यासपीठावरती यावं. या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण आता आधी सर्वप्रथम पनवेल यांचं या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन करूया. माननीय सिद्धार्थ खांडेकर सर यांनाही विनंती करतो, त्यांनी सुद्धा कृपया व्यासपीठावरती यावं.
धन्यवाद, खूप खूप आभार. सन्माननीय प्रायोजकांना विनंती करतो, आपण कृपया व्यासपीठासमोर आसनस्थ व्हावं. हो हो हो. आणि आता यानंतर लोकसत्ताचे नवी मुंबईचे ब्युरो चीफ श्री विकास महाडिक सर यांना मी आमंत्रित करतो. ते परिसंवादाच्या मागील रूपरेषा जी आहे ती आपल्याला सांगतील. नमस्कार. लोकसत्ताच्या या अमृत महोत्सवी वर्षात पनवेलमध्ये पहिल्यांदाच आपण प्रगतीपथावरचं पनवेल या परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे. आणि लोकसत्ता परिवाराला याचा खूप आनंद होतोय की पनवेलमध्ये असा हा देखणा कार्यक्रम आज आपण आयोजित केलेला आहे. आणि या निमित्ताने आज आपण इथे नुकतंच पनवेलच्यावर टेबल बुक कॉफी टेबल बुकाचं प्रकाशन केलं आणि यानंतर आता परिसंवाद सुरू होणार आहे. परिसंवाद का, तर ते सगळ्यांनाच माहीत आहे की परिसंवादामधून काही मंथन होतं, काही विचार बाहेर येतात आणि तेच या शहरासाठी विकासाचं काम करतात. म्हणून लोकसत्ताने प्रगतीपथावरचं या परिसंवादाच्या या आयोजनाला आज सन्माननीय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक मुखर्जी साहेब आहेत, त्याच्यानंतर या नगरीचे आयुक्त देशमुख साहेब आहेत, काटकर मॅडम आहेत, दिनकर सामंत साहेब आहेत आणि विक्रांतजी आहेत. असे सगळे मान्यवर या परिसंवादाला इथे उपस्थित आहेत. पनवेलचं भवितव्य कसं असेल याचं एक जर आपण डोळ्यासमोर चित्र आणलं तर आपल्या लक्षात येईल की पनवेल हे एक अजून 10-20 वर्षानंतर एक आगळंवेगळं शहर असेल. पनवेलमध्येच एअरपोर्ट आहे, पनवेलमध्येच मेट्रोची खूप मोठं जाळं विणलं जाणार आहे. इवन पनवेलमधूनच कर्जतला ट्रेन जाणार आहे. कॉर्पोरेट पार्क आहे, गोल्ड कोर्स आहे. उलव्यासारख्या भागात म्हणजे तिकडे त्या भागाला जो काळांतराने कदाचित पनवेल महानगरपालिकेचा भाग पण असेल, उलवा किंवा उरण, तर त्या भागाला 22 मिनिटांमध्ये आपण मुंबईवरून येणार आहोत. एक कल्पनाचित्र जर केलं तर असं लक्षात येईल की पनवेल एक वेगळ्या पद्धतीचं शहर निर्माण होणार आहे. म्हणजे या शहराला खूप चांगला इतिहास आहेच, परंतु उत्तम भविष्य आहे असं इथे दिसून येते आपल्याला. आणि या सगळ्या विषयावर आज आपण आपल्याला बोलायला आपल्याबरोबर अनेक मान्यवर आलेले आहेत. मी माझे मित्र आणि सहकारी आसिफ बागवान यांना विनंती करेन की त्यांनी या आजच्या सुंदर अशा परिसंवादाला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार. पनवेलायन कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर निमंत्रित त्यांना आसिफ बागवान मी नमस्कार करतो. आणि माझे सहकारी विकास महाडिक यांनी मला वाटतं बऱ्यापैकी या परिसंवादाची रूपरेषा सांगितलेली आहे. आणि आत्ता सभागृहातलं वातावरण जरा गार झालेलं दिसतं आहे, तर मला वाटतं या परिसंवादातून थोडीशी जास्त गार झालेलं आहे. तर मला वाटतं परिसंवादातून आता हवा तापायला सुरुवात होईल. अर्थात हा लोकसत्ताचं व्यासपीठ आहे आणि लोकसत्ताच्या व्यासपीठावर चर्चा कितीही गरम झाली तरी तिची उकळी त्याला फुटत नाही किंवा त्याचा भडकाव होत नाही. तर परिसंवादाच्या सुरुवातीलाच एक परिसंवादाचा सूत्रधार म्हणून मी एक सर्वांना तशी कल्पना देऊन ठेवतो आणि प्रश्न सुरू करतो. या पनवेल नगरीची जरी जसं आपण म्हणतो की 1852 सालची नगरपालिका, तर पहिली राज्यातली किंबहुना देशातली पहिली नगरपालिका ब्रिटिशांनी ही स्थापन केली होती. आणि तिथून महापालिकेपर्यंतचा प्रवास आणि याच्या पुढे आता एक मोठं शहर विस्तारत आहे. हे सगळं विस्तारत असताना याच्या आसपासची शहरं म्हणजे
पनवेल असं म्हणजे मला वाटतं पनवेलमधली माणसं आणि पनवेलमधले राहणारे नागरिक पण हे म्हणत असतील की पनवेल म्हणजे नवी मुंबई, महामुंबई हा सगळं एक मोठं शहर, महानगर विकसित होत चाललं आहे. आणि या महानगराचं, महामुंबईचं सध्याचं जे नियोजन प्राधिकरण महामुंबई क्षेत्राचं, ज्याच्यात पनवेल हा मोठा परिसर पण त्याच्यात येतो, ते सिडकोच्याकडे आहे. आणि सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक मुखर्जी सर यांच्यापासूनच आपण या परिसंवादाला सुरुवात करूया. सर, सर्वात पहिला आणि खरं म्हटलं तर गेल्या 20 वर्षापासून किंवा त्याच्या आधीपासून विचारतात लोक, आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू कधी होणार? आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कमर्शियल ऑपरेशन डेट याची आताची जे आपली प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंगप्रमाणे 31 डिसेंबर 2024 अशी आहेत. दॅट इज द डेट ऑफ कमर्शियल ऑपरेशन्स. पण मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो जे की अशा प्रकारचे जेव्हा आपण प्रकल्प हाती घेतो तर अनसर्टनिटीज बरेचसे असतात. भूसंपादनाचे विषय असो, मँग्रोव्हचे विषय असो, पर्यावरण क्लिअरन्सचा विषय असो, स्थानिकांचा विषय असो, लँड ॲक्विजिशनचे विषय असो, अशा प्रकारचे बरेचसे विषय असतात. त्यानंतर इंजिनिअरिंगचे विषय असतात. असे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणी डिझाईन केलेलं आहेत का, अशा प्रकारचे आर्किटेक्ट्स फार क्वचित असतात, फार कमी असतात ज्यांना आंतरराष्ट्रीय विमानतळाला डिझाईन करायचा अनुभव असते. तशाच प्रकारे इंजिनियर्स जे हे प्रोजेक्टला एक्झिक्यूट करू शकतात. त्यानंतर विमानतळ झाल्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोल, त्यानंतर ते विमानतळचे मॅनेजमेंट करणारे लोक, अशा प्रकारचे जरा निरनिराळे आणि विभिन्न असे अंश आहे. आणि त्यामुळे हे प्रकल्प जनरली करत असताना नवी मुंबईचा थोडंसं असं झालं होतं की जेव्हा बीड जेव्हा गेली त्यानंतर जे सक्सेसफुल बिडर होते GVK, ते फायनान्शियली स्ट्रेस्ड होते आणि त्यामुळे ते प्रोजेक्टला सुरू करू शकले नाहीत. नंतर त्यांनी ते त्यांची जी होल्डिंग आहे ती होल्डिंग त्यांनी अडानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड या कंपनीला त्यांनी ट्रान्सफर केली आणि त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली, राज्य सरकारांनी मान्यता दिली. हे सगळं प्रकार जे आहे ते गेल्या 1 वर्षापासून होत होते. आणि हे सगळं प्रकार होत असताना त्या कालावधीमध्ये सिडकोनी जे सगळे रेग्युलेटरी क्लिअरन्सेस आणि रेग्युलेटरी विषय असतात ते सगळं क्लिअर केलेलं आहे. आणि आज संपूर्ण भूसंपादन झालेली आहे. पुनर्वसनचे जे विषय आहे ते पुनर्वसनचे विषय जवळजवळ पूर्ण झालेला आहे. काही विषय आजही आहे ते असणार, परंतु जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. आणि सगळे क्लिअरन्सेस आपल्याला मिळालेलं आहे. प्लग अँड प्ले जे आपण म्हणतो, म्हणजे आता साईट आहे, साईटवर काम करा. प्री डेव्हलपमेंट वर्क जे आहे ते सिडकोनी पूर्ण केलेलं आहे. तर आता ते एक प्लग अँड प्ले प्रोजेक्ट म्हणून आहेत. आणि त्यामुळे मी तर अत्यंत पॉझिटिव्ह आहोत की फायनान्शियल क्लोजर जे झाली नव्हती ती पण झालेली आहे. देफोर आय एम व्हेरी पॉझिटिव्ह की आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ही काम प्रगतीपथावर आहेत. फुल स्केलमध्ये काम चालू आहे आणि ते वेळेवर पूर्ण होतील. धन्यवाद सर. त्याच अनुषंगाने आणखीन एक प्रकल्प आहे ज्याचं खरं म्हटलं तर विमानतळाशी आणि एकूण शहराच्या दळणवळणाशी महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मेट्रोचा. तर मेट्रो तळोजा बेलापूर आत्ता आपण मला वाटतं बऱ्यापैकी त्याच्यातला काही टप्पा पूर्ण झाला आहे, त्याच्या चाचण्या सुरू आहेत. तर त्या संदर्भात थोडीशी स्पष्टता तुम्ही द्यावीत. आणि त्याचा जोडून मला आणखीन एक प्रश्न विचारायचा की आत्ता जो हा मार्ग आहे त्याच्या पलीकडे सिडको मंडळाने खांदेश्वर तळोजा MIDC वगैरे असा एक मेट्रो मार्ग निश्चित केला होता किंवा घोषणा केली होती. त्या मार्गाचं काय आणि असे काही मेट्रो मार्गाचे काही नियोजन आणखी आहेत का आपल्याकडे? ॲक्च्युली सिडकोनी ज्यावेळेस मेट्रोची संकल्पना केली होती त्यावेळेस ट्रॅमवेज ॲक्टचं जे अमेंडमेंट झालं टू अलाव मेट्रोज ही पण अस्तित्वात नव्हती. म्हणजे आपण हे काम त्यावेळेस जे विचार केलं होतं ते 2010ला विचार केलं होतं. आणि ट्रॅमवेज ॲक्टमध्ये अमेंडमेंट होऊन ती ॲक्ट जी आहे ते 2014ला आलेली आहेत. तर त्यामुळे वी वर बिफोर टाईम ज्यावेळेस आपण हे काम घेतलं होतं. फक्त मेट्रोचं जे काम आहे ते अत्यंत कॉम्प्लेक्स काम आहे. इट इज नॉट अ सिम्पल ब्रिज और इट इज नॉट जस्ट अ रोड. अत्यंत कॉम्प्लेक्स काम आहे. इंजिनिअरिंगचे 6 मेजर सबस्पेशालिटीज याच्यामध्ये असतात. त्याशिवाय वेगवेगळे म्हणजे ते कॉम्प्लिकेशन्स वेगवेगळे असतात. आणि सिडकोकडे जे आपण गेल्या काही वर्ष म्हणजे जवळजवळ 10 वर्ष हे मेट्रो सिडकोनी प्रयत्न केलं. तर त्याच्यामध्ये बेसिकली द होल इश्यू वॉज की टेक्निकल नॉलेज जे आहे ते तितके आपले कॉम्पिटन्स आपण क्रिएट करू शकलो नाही. तर मी गेल्या 1 वर्षापासून सिडकोचं कामकाज बघून राहिलो.
आणि मला असं वाटलं की आता आपण जर हे प्रकल्पाला आपल्याला करायचं आहे तर आपल्याला नवीन कॉम्पिटन्स क्रिएट करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा जे अवेलेबल कॉम्पिटन्सेस आहेत त्याच्यापैकीच घेतलं पाहिजे आणि वेळ वाचवलं पाहिजे. तर तशा प्रकारे आम्ही दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन, महामेट्रो, MMRDA, MMRCL वगैरे सगळ्यांशी चर्चा केली आणि शेवटी आपण हे प्रकल्पाच्या इंजिनियर म्हणून, म्हणजे ज्यांनी टेक्निकली काम करायचं ते इंजिनियर म्हणून महामेट्रो जे संस्था आहे, ज्यांनी नागपूर मेट्रोचं काम केलेलं आहे आणि जे आता पुणे मेट्रोचंही काम करतो आहे, त्यांच्याबरोबर आपण ॲग्रीमेंट केलं आणि त्यांना ते काम आपण दिलेलं आहे. काम देत असताना आम्हाला असं दिसलं की बरेचसे इश्यूज फसलेले होते. त्यामुळे ह्या मेट्रोला आपण 2 फेजमध्ये विभागले. फेज 1 म्हणजे सेंट्रल पार्क स्टेशनपासून पेंधरच्या स्टेशनपर्यंत आणि स्टेज 2 म्हणजे अप टू बेलापूर स्टेशन नंबर 1पर्यंत. अशा प्रकारे 2 भागमध्ये आपण विभागलेले आहेत. आणि ॲक्च्युली ऑक्टोबरपासून आपलं मेट्रोचं काम जे आहे फेज 1चं आपली तयारी आहे त्याच्यात. परंतु मेट्रोमध्ये अगेन विभिन्न प्रकारचे क्लिअरन्सेस लागतात. आणि आता मला सांगायला आनंद होते की आपण जे क्लिअरन्सेस आहे आपल्याला सर्व क्लिअरन्सेस मिळालेली आहे. फक्त सिव्हिल पार्टचे जे CMRSचा जे इन्स्पेक्शन आहे ते इन्स्पेक्शन येणाऱ्या आठवड्यात होणार आहेत, म्हणजे असं अपेक्षित आहे. आणि ती एकदा क्लिअरन्स झाल्यानंतर रेल्वे बोर्ड फायनल ऑर्डर देतील. आपण आता त्याच्या मेंटेनन्ससाठी पण महामेट्रोला अपॉइंट केलेले आहे. त्यामुळे विदिन अ मंथ और मंथ अँड हाफ आपण लवकरात लवकर मेट्रो फेज 1 जे आहे ते फेज 1 आपला सुरू होतील. आणि मेट्रो फेज 2 जे आहे ते फेज 2चं काम जे आहे ते युद्ध पातळीवर चालू आहे आणि त्यालाही लवकरात लवकर पूर्ण करायचा आपण एक प्रयत्न करत आहोत. अशा प्रकारे मेट्रो जे आपण गेल्या 10 वर्षापासून आपण अपेक्षा करत आहोत ती मेट्रो जे आहे ते आता चालू होतील हे आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसतो आहे. आणि त्याचा निश्चितच फायदा पनवेल, नवी मुंबई आणि परिसर सर्वांना होणार आहेत. तशाच प्रकारे मेट्रो लाईन 2, मेट्रो लाईन 3 आणि लाईन 4 म्हणजे एअरपोर्टमध्ये जाणारा जे मेट्रो आहे ते 3 मेट्रोचेही आपण प्रस्ताव आता फायनल केलेला आहे. फायनल करून नुकत्याच बोर्डाने त्याला मंजुरी दिलेली आहे. आता ॲक्टमध्ये अमेंडमेंट आलेलं आहे आणि जे नॉर्म्स आणि स्टँडर्ड्स जे आहे ते केंद्र सरकारने फायनल केलेली आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की नॉर्मल मेट्रोमध्ये जे विड्थ असते त्यापेक्षा आपला मेट्रोचा विड्थ जास्त असणार, कारण की आपण त्यावेळेस जेव्हा प्लॅन केलं होतं ही नॉर्म नव्हती आणि आपण एक उच्चांक असं टार्गेट आपल्यासाठी ठेवलं होतं त्यावेळेस. नवीन जे मेट्रो होतील त्यासाठी गव्हर्मेंट ऑफ इंडियाने एक फंडिंग पॅटर्न केलेली आहे. 10% केंद्र सरकार देतात, 10% राज्य सरकार देतात आणि उर्वरित जे पैसे आहे ते त्याच्यापैकी 10% प्रोजेक्ट इम्प्लिमेंटिंग एजन्सी टाकतात, 10% स्थानिक स्वराज्य संस्थेला टाकायचे असते. अशा प्रकारे 40% जे आहे ते टाकायचे असते. एक स्पेशल पर्पज व्हेकल, ते स्पेशल पर्पज व्हेकल क्रिएट करायची असते आणि त्यानंतर उर्वरित जे रक्कम आहे ते आपल्याला सॉफ्ट लोन्स मिळतात वेगवेगळे एजन्सीजमार्फत. तर ती सगळं प्रक्रिया जी आहे ते प्रक्रिया आता आपण करतो आहे आणि आता महाराष्ट्र सरकारकडे ते प्रस्ताव आहे मान्यतेसाठी. महाराष्ट्र सरकारच्या मान्यतेनंतर ते केंद्राकडे जातात. म्हणजे हे सांगायची उद्देश असं की देर इज अ लॉट ऑफ रेग्युलेशन. म्हणजे सरकारी एजन्सी काम करतो आहे त्यामुळे परमिशन्स लागत नाही अशी नाही आहे. भरपूर रेग्युलेशन्स आहे, भरपूर परवानग्या लागतात. तर हे सगळं परवानग्या घेतल्यानंतर आपण लाईन 2, लाईन 3 आणि लाईन 4चे जे कामं आहे ते कामं आपण रितसर सुरू करणार. आणि यावेळेस आपले जे अनुभव आहे त्या अनुभवामुळे मला खात्री आहे की आपण जे टाईमलाईन्स ठेवणार ती टाईमलाईन्सप्रमाणे ते मेट्रो पूर्ण होतील. पण या लाईन 1 तुम्ही ज्या म्हणालात मार्गिका त्या कोणत्या कोणत्या मार्गावर असतील? लाईन 1 म्हणजे बेलापूर ते पेंधर आणि त्याच्यामध्ये आपण 2 हे केलेलं आहे. देर आर 2 फेजेस. ॲज आय सेड, सेंट्रल पार्कला डिवायडिंग स्टेशन घेतलेलं आहे. साऊथ ऑफ सेंट्रल पार्क इज फेज 1 अँड नॉर्थ ऑफ सेंट्रल पार्क इज फेज 2. ओके. आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प जी सिडको या पूर्ण परिसरात करते आहे तो म्हणजे मास हाऊसिंगचा प्रोजेक्ट आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात घरांची बांधणी झाली खारघर नोड आणि या विशेषतः तळोजा आणि या परिसरात. तर त्याची काय सद्यस्थिती आता आहे आणि त्याच्या आता आपण हे केली आहे त्याचा रिस्पॉन्स कसा आहे आणि त्यातून कसं किती जणांना घर आपण म्हणजे मिळू शकतील आणि याच्या पुढच्या काळातलं नियोजन कसं आहे त्याचं? ॲक्च्युली सिडको एक हाऊसिंग एजन्सी नव्हती. आय एम व्हेरी हॅपी यू बॉट दिस पॉईंट आउट, कारण की याच्याबाबत मला वाटते लोकांना सांगायला पाहिजे. सिडको शहर विकास करणारा संस्था आहे. तर बेसिक आयडिया अशी आहे की आपण जमीन संपादित करतो, जमिनीचे संपादन झाल्यानंतर त्याला आपण डेव्हलप करतो, इन्फ्रास्ट्रक्चर आणतो. आता इथे आपले सिडकोचे प्लॅनर्स, सिनियर प्लॅनर बसलेले आहेत, ते दुजोरा देतील की टॉप क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर
हॅज ऑलवेज बीन सिडकोज इंटेन्शन. आणि त्याप्रमाणे त्यांनी चांगला इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचं जे आहे ते प्रयत्न राहिलेला आहे. आणि नंतर ते प्लॉट जे आहे ते सिडको एक ट्रान्सपरंट बिडिंग सिस्टमवरून ऑप्शन करतात. त्या ऑप्शनमध्ये प्रायव्हेट सेक्टर एंटर्स इन टू द पिक्चर. त्यामुळे प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्मेंट सेक्टरचा हा एक पार्टनरशिप आहे. आणि जसे सरकार याच्यामध्ये काम करतात अशा प्रकारे प्रायव्हेट डेव्हलपर पण याच्यामध्ये काम करतात. आणि प्रायव्हेट डेव्हलपर ते घरं बांधतात. दिस इज अ स्टँडर्ड मॉडेल. आणि सिडकोनी आजपर्यंत 1,00,000 घर बनवलेली आहेत. आणि वेगवेगळे स्कीम्स आहे, जसं स्वप्न आहे, साऊंड इज स्वप्नपूर्तीची स्कीम आहे, व्हॅली शिल्पच्या स्कीम आहे. अशा प्रकारे वेगवेगळे स्कीम्स आहेत आपले. परंतु जेव्हा प्रधानमंत्री आवास योजना आली त्यावेळेस सिडकोनी असा विचार केला की आपण आता मास हाऊसिंगमध्ये एंट्री करूया. आणि त्या मास हाऊसिंगमध्ये आपण लोकांना, जे गरीब लोक आहे त्या गरीब लोकांना घर प्रोव्हाइड करूया. फर्स्ट फेजमध्ये 23,500 घरं आणि सेकंड फेजमध्ये 89,000 घर. अशा प्रकारे 1,00,000पेक्षा जास्त घर करायचं जे संकल्पना आहे ते सिडकोनी केलेली आहे. आज आपले फेज 1चे जे काम आहे ते काम पूर्ण झालेलं आहे. आपण त्या फेज 1चे लॉटरी जे आहे ते लॉटरी आपण पूर्ण केलेली आहे. आपण त्या ठिकाणी ज्या लोकांना मिळाला होता त्यांना पोझिशन्स आपण जवळजवळ सर्वांना दिलेले आहेत. दरम्यानच्या काळात आपण एक युनिफॉर्म पर्सनल आणि कोविड वॉरियर्ससाठी एक स्पेशल स्कीम काढली होती. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कोविड वॉरियर्ससाठी जी आपण स्कीम केली ते संपूर्ण देशामध्ये एकमेव हाऊसिंगची स्पेसिफाईड स्कीम फॉर कोविड वॉरियर्स होता. म्हणजे ज्या लोकांनी सोल्जर्स ज्या लोकांनी आपल्याला त्या पिरियडमध्ये मदत केली त्यासाठी क्वालिटी स्कीम जी आहे त्यांनी दिलेली आहे. आमची जे LIG आणि EWSचे स्कीम असतात या स्कीमचे जे स्टँडर्ड्स आणि स्पेसिफिकेशन्स आहे ते नॉर्मली MIG या लेवलचे असतात. फक्त कार्पेट एरिया जे आहे ते कार्पेट एरियामध्ये शॉर्टेज असतात. अदरवाईज द स्कीम्स आर डिझाईन, सगळं वेगवेगळे प्रकारचे त्याच्यामध्ये फॅसिलिटीज वगैरे सगळं असतात. तर आपण कोविड वॉरियर्ससाठी केले आणि 3,500 कोविड वॉरियर्सनी त्या स्कीमचा फायदा घेतला. त्या स्कीममध्ये मी एक कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केली की सिडकोनी फक्त हाऊसिंग करून लोकांना देऊ नयेत, परंतु बँकेकडनं टायअप पण करून द्यावा. पूर्वीच्या हाऊसिंग स्कीममध्ये आपण असं बघितलं की आपण फक्त 5,000 किंवा आपण 10,000 रुपये लोकांकडनं घ्यायचं आणि त्यानंतर काय व्हायचे की लाखो लोक अप्लाय करायचे, परंतु त्यांना इन्स्टॉलमेंट देण्याची त्यांच्याकडे काही टायअप नसायची. त्यामुळे ते इन्स्टॉलमेंट देऊ शकले नाही आणि त्यांना घर मिळू शकलं नाही. त्यानंतर काय असतात की ते म्हणतात की आम्हाला तुम्ही वेळ एक्सटेंड करून द्या. अशा प्रकारे 2 वर्ष जर वेळ एक्सटेंड करून दिलं तरीसुद्धा ते देऊ शकले नाही. आणि वेटिंग लिस्टमध्ये जे लोक आहे त्यांना असं वाटायला लागलं की आम्ही तर वाट बघतोय, आम्हाला काय एक्सटेन्शन मिळत नाही. किंवा ज्यांनी पैसे दिले त्यांना वाटलं की आम्ही तर पैसे दिलेले आहे, मग आम्हाला घरं द्या, आम्हाला कशाला एक्सटेन्शन देतं, आम्हाला एक्सटेन्शन नको आहे. त्यामुळे आता आपण असं केलं की आपण ते जे EMD आहे ते EMDला 5% ऑफ द टोटल अमाऊंट आपण वाढवले त्याला. परंतु EMDसाठी पण आम्ही फायनान्सिंग आणली आणि EMDचे 90% इज बिंग फायनान्स बाय द बँक. त्यामुळे आज फक्त 5,000 रुपये खिशातून टाकावे लागते. उर्वरित पैसे जे आहे ते बँक देतात. एकदा बँक EMD फायनान्स करतात की बँक मेन लोन पण फायनान्स करतात. त्याच्यासाठी ज्यांना घर घ्यायचं आहे त्यांची पण फायनान्शियल क्लोजर होऊन जाते, सिडकोची पण फायनान्शियल क्लोजर होऊन जाते. या माध्यमातून कोविड वॉरियर्सचं जे स्कीम होतं त्याच्यामध्ये जवळजवळ 3,500 आता आपल्याकडे पुढच्या काळात काय आपण किती सांगतो ना. आणि जे पोलीस पर्सनलचं जे स्कीम आहे त्याच्यामध्ये 1,200 घरं गेले. आणि आत्ता आपली एक स्कीम चालू आहे 5,700 घर. त्याच्यामध्ये आय थिंक 25,000 अर्ज आलेले आहेत आणि EMD वगैरे भरून आता 4,500 लोकांची आपल्याला EMD वगैरे भरून आलेली आहे. आणि त्याला थोडंसं आपण एक्सटेन्शन दिलं कारण की लोकांनी वेळ मागितली. आता राहिलं जे आपले 89,000 हाऊसेस आहेत त्या 89,000 हाऊसेस आपण आता कन्स्ट्रक्ट करतो आहे. आणि ते हाऊसेस जसे कन्स्ट्रक्ट होणार तशा प्रकारे ते आपण पब्लिकसाठी आणणार. आणि हे घर बांधायचं मागे उद्देश बांधकाम व्यवसायाला एकदम हाऊसिंग गलट करून द्यायचं, फार जास्त घर आणून त्याला खाली करायचा असा उद्देश नाही. उद्देश ही आहे की सिडको एक पर्टिक्युलर प्राईसमध्ये एक पर्टिक्युलर कार्पेट एरिया देतात, एक पर्टिक्युलर स्टँडर्ड्स ऑफ कन्स्ट्रक्शन देतात आणि एक पर्टिक्युलर नंबर ऑफ ॲम्युनिटीज आणि फॅसिलिटीज देतात. तर दिस इज व्हॉट द गव्हर्नमेंट इज ऑफरिंग.
तुम्हाला जर गव्हर्नमेंटची ऑफरिंग घ्यायची असेल तर तुम्हाला लॉटरीमध्ये यावे लागेल आणि यू विल हॅव टू स्टँड इन द क्यू, लाईनमध्ये उभं राहावे लागेल. प्रायव्हेट सेक्टरला जर याच्यापेक्षा जास्त चार्ज करायचे असेल तर याच्यापेक्षा चांगले स्टँडर्ड्स द्यावे लागेल. याच्यापेक्षा कमी स्टँडर्ड्स जर दिले तेव्हा ते घरं विकणार नाही त्यांचे, त्यामुळे त्यांना याच्यापेक्षा जास्त चांगलं स्टँडर्ड्स जे आहे ते चांगलं स्टँडर्ड्स द्यावे लागेल. तर ही धोरणाप्रमाणे आता उर्वरित जी 89,000 घरं आहे त्याचे कन्स्ट्रक्शन्स चालू आहे आणि त्याची मार्केटिंग होतील. एवढ्या मोठ्या प्रमाणात एक येत्या काळामध्ये आपल्याकडे घरांचा पर्याय उपलब्ध होणार आहे. जस्ट फ्रॉम सिडको आणि प्रायव्हेट सेक्टरमधूनही जे घरं होतील ते होतील. आणि याचं कारण असं की आपल्याकडे काही असे इतके मोठे प्रकल्प होत आहे जे एकदम वातावरण बदलणारी प्रकल्प असणार. जसे आपलं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याची जे अनुमान आहे, दॅट इज अ एस्टिमेट अँड अ कन्झर्वेटिव्ह एस्टिमेट, की संपूर्ण देशाची GDP 1% वाढवणार आहेत. महाराष्ट्र राज्याची GDP जी आहे ते 5% वाढवणार आहे. आणि हे 5% जे GDP वाढतील त्याच्या 60 ते 70% बेनिफिट ही MMRच्या ही जे परिसर आहे ह्या परिसराला मिळणार आहे. त्यामुळे इथे लोकांचे इन्फ्लो वाढतील. आत्ताच मला वाटते इंट्रोडक्शन देताना सांगण्यात आलं की पूर्वी कसं होतं आणि आता कसं आहे. पण मला वाटते की हा जो परिसर आहे ही परिसरमध्ये इतकं मोठा बदल होणार. इमॅजिन करा, शिवडीवरून आपण टेक ऑफ करणार, 22 मिनटामध्ये उल्वेमध्ये लँडिंग आहे. त्यामुळे मुंबई आणि उल्वे जे आज इतकं लांब आहे, बघा आपण नवी मुंबईचं डेव्हलपमेंट का केलं त्यावेळेस, कारण की वाशी ब्रिज होती, त्यामुळे द डेव्हलपमेंट स्टार्टेड फ्रॉम दॅट साईड. आता या भागामध्ये त्याच्यापेक्षा शॉर्टर एंट्री उपलब्ध आहे, त्यामुळे डेव्हलपमेंट जे आहे ते आपोआप या भागातून होणार. आणि एक फार मोठी बदल जे आहे त्या या क्षेत्रामध्ये आपल्याला येणाऱ्या 3 ते 5 वर्षात दिसणार असं वाटते. सर, याच अनुषंगाने पुढचा एक प्रश्न तुमच्यापर्यंत नाही, तर पहिल्यांदा माझ्याकडे बाकीचे जे वक्ते आहेत त्यांच्यापर्यंत जाणार आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणात इथे घरांची निर्मिती होते, अर्थातच लोकसंख्या वाढणार आहे, नागरीकरण होतं आहे मोठ्या प्रमाणात. आणि लोकसंख्येची सर्वात मोठी आणि महत्त्वाची गरज ही मला वाटतं पाण्याची असते. तर मी सुरुवातीला जयश्री काटकर मॅडम यांच्याकडे जातो आणि त्यांनी खरं म्हटलं तर एक महिला म्हणून आणि उद्योजिका म्हणून त्यांनी ही समस्या जवळून अनुभवली आहे. तर मला वाटतं त्यांनी त्याच्यावर थोडंसं भाष्य करावं आणि नंतर मी मुखर्जी सर आणि देशमुख सर दोघांकडून त्याच्याबद्दल थोडंसं त्यांच्याकडून काय नियोजन आहे त्याच्याबद्दल ऐकायचं आहे मला. मॅडम तुम्ही सांगा आपण. पाणी ही जी समस्या आहे ना, पाणी हा प्रश्न नागरिक म्हणून सुद्धा किंवा महिला रहिवासी म्हणून आवाज हॅलो येत आहे ना? हॅलो, थँक्यू. पाणी हा प्रश्न म्हणाल तर तो फारच जिव्हाळ्याचा आहे. आणि रहिवासी म्हणा पनवेलची, किंवा महिला प्रतिनिधी म्हणा, किंवा तळोजा MIDCचे रिप्रेझेंटेशन म्हणा, पाण्याची समस्या ही गेले 4 वर्षापासून अधिक तीव्र आहे. तळोजा MIDC 4 वर्षापूर्वी पाण्यासाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता. कारण तळोजा MIDCतील पाणी हे फक्त कारखानदारांना न जाता आजूबाजूच्या गावकऱ्यांना आणि काही प्रमाणात पनवेल शहरालाही दिलं जातं. आणि पनवेल शहरात माझ्या मते महाराष्ट्र प्राधिकरण आणि MIDC आणि धरण ह्याच्यातून पाणी पुरवठा होत असतो. वाढती लोकसंख्या लक्षात घेता की पाण्याची मागणी ही वाढतच राहणार आहे. आणि त्यानुसार पाण्याचं प्रयोजन कसं करता येईल. नवी मुंबईत जसं STP प्लॅन्ट टाकलेला आहे किंवा कळंबोलीत पण आहे. आणि त्यानुसार आता इंडस्ट्रीला ती उपाययोजना चालू आहे की आपण इतर कारणासाठी फक्त प्रक्रिया केलेलं पाणी पुन्हा इतर कारणासाठी आपण STPचं पाणी वापरू शकतो का. त्या अनुषंगाने आपल्याला पनवेल शहरासाठी पण असं काही उपाययोजना करता येईल का. माझ्या मते ही चर्चा पनवेल महानगरपालिकेकडे चालू पण आहे. आणि जर असा विचार केला तर कदाचित भविष्यात जी समस्या अधिक तीव्र होईल, कारण लोकसंख्या वाढत जाणार, पावसाचं प्रमाण कमी जास्त होतं आणि पाणी टंचाई ही राहणारच. तर त्याच्यासाठी एक तर आपली मानसिकता की आपण वापर लिमिटेड म्हणजे मर्यादित कसा असेल आणि असलेल्या पाण्याचा निचरा करून किंवा त्याचा सदुपयोग परत कसा करता येईल, रिसायकलिंग ज्याला म्हटलं जातं, कसं करता येईल
यावर विचार विनिमय करणं आणि सर्वांनी त्याला सहकार्य करणं फार आवश्यक राहील. धन्यवाद. देशमुख सर, याच अनुषंगाने मॅडम जसं म्हणाले तशा उद्योजकांचा प्रश्न आहेच, पण नागरिकांचा पण प्रश्न आहेच. आणि जसं आपण म्हणतोय की भविष्यात आपण इतकं मोठं नियोजन करतोय पायाभूत सुविधा आणि एकूण गृहनिर्माणच्या बाबतीत, तर महापालिकेवर साहजिकच हे आहे, त्याची जबाबदारी आहे. तर आत्ता पनवेल महापालिका क्षेत्रापुरतं जर म्हणायला गेलं तर आत्ता आपल्याकडे मला वाटतं एक धरणाची आपलं धरण आहे, पण यापुढे त्याचं नियोजन कसं? हे धरण जवळपास मला वाटतं नगरपालिकेच्या काळापासून त्याच्यानंतर आपण आणखी एक धरण पुढे केलं. पण आत्ताची जी लोकसंख्येचं प्रमाण, पाणी पुरवठ्याची गरज आहे आणि त्या एकूण पाणी स्रोताची उपलब्धता, तर ह्याचं प्रमाण आत्ता काय आहे आणि भविष्यात त्या दृष्टिकोनातून काय नियोजन आपण करतोय? पाणी ही बेसिकच नीड आहे. आणि आपण जर बघितलं तर बघा, नॅचरल हॅबिटॅट जिथं जिथं पाण्याचा सोर्स आहे, मग ते आपली पूर्वज ज्या ठिकाणी गावोगावी बसलेले आहेत ते नदीचा किनारा धरून, नदीचा काठ धरून, म्हणजे पाण्याची सोय बघूनच बसलेले आहेत. आपला जो काही एरिया आहे हा सगळा आर्टिफिशियल ग्रोन एक प्लॅन सिटीचा भाग आहे आणि निश्चित त्याची व्यवस्था सिडको प्रशासनाने वेळोवेळी केलेली आहे. आता पूर्ण आपल्या महापालिका क्षेत्राचं जर नियोजन सांगायचं झालं तर 110 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे. 110मध्ये आजची रिक्वायरमेंट माझी इज कम्फर्टमधले साधारणपणे 280 MLD आहे. वेअर सप्लाय 217, म्हणजे हा आउटपुटला आहे, म्हणजे एंड यूजला 217 MLD पाणी मिळतं. गॅप आहे साधारणपणे 60-62 MLDचा, 63 MLDचा. त्यासाठी महापालिकेने न्हावा टप्पा 3मध्ये 200 कोटी रुपये जवळजवळ खर्च केलेले आहेत. ऑलरेडी हे डिपॉझिट वर्क आहे आणि काम MJP मार्फत सुरू आहे. येत्या पुढच्या 2 वर्षामध्ये आपल्याला 100 MLD पाणी वाढून मिळणार आहे. म्हणजे आज आपली जी काय रिक्वायरमेंट आहे, जो गॅप आहे तो साधारणपणे 60 ते 65 MLD, वेअरॅज आपल्याला 100 MLD स्टेट कॉर्पोरेशनला मिळणार आहे. या व्यतिरिक्त 3-4 वर्षापूर्वी किंबहुना महापालिका फॉर्मेशनच्या पूर्वी MMRDAने प्लॅनिंग केलं होतं आणि त्यामध्ये 15 MLD रेंटल हाऊसिंग स्कीम प्लस आजूबाजूचा परिसर, आणि जो नंतर आता महापालिकेमध्ये आलेला आहे. म्हणजे आम्हाला मिळणारे 100 आणि MMRDA मार्फत मिळणारे 15, म्हणजे 115 MLD पाणी पुढच्या 2 वर्षामध्ये आपल्याला वाढून मिळणार आहे. त्यामुळे ही समस्या पाण्याची आज स्ट्रेस थोडा असेल, परंतु पाणी नाही असा विषय नाही आणि भविष्यातसुद्धा इमिजिएटली पाणी कमी पडणार नाही. हे 115 MLD वाढीव पाणी पुढचे किमान 10 ते 15 वर्ष पुरेल. म्हणजे साधारणपणे 2032 ते 35पर्यंत हे पाणी पुरेल. त्यानंतर मात्र वाढणाऱ्या लोकसंख्येला पाणी कमी पडेल. ते सिडकोचे ऑलरेडी बाळगंगाचा प्रोजेक्ट आहे, कोंडाणा आहे, ते लाईनअप आहेत आणि त्यामध्ये या एरियासाठीचं रिझर्वेशन धरलेलं आहे आणि ते प्लॅनिंगमध्ये आहे. तर मला असं वाटत नाही की पुढं भविष्यामध्ये पाण्याची मेन समस्या इथं राहील. मुखर्जी सर, तुम्ही थोडंसं याच्याबद्दल सांगू, म्हणजे पनवेल आणि एकूणच पनवेल परिसराच्या पाणी नियोजनासंदर्भात. नाही, मला अत्यंत आनंद आहे की आपण हा प्रश्न विचारला पहिल्यांदा. कारण की शहरीकरणचा जेव्हा वेळ असते तेव्हा असं असते की बिल्डिंगला परमिशन द्या, बांधकाम होऊ द्या आणि लेट देअर बी ग्रोथ. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्यानंतर हेच असते की पाणी कमी पडते आणि पाणी द्यायचं कुठून, हा एक फार मोठा प्रश्न असतो. सेकंडली, लोकांच्या मनात जनरली असं आहे की प्रत्येकांना वाटते की पाणी आमचा हक्क आहे, परंतु माझा हक्क तोपर्यंत आहे जोपर्यंत इतरांच्या हक्कावर तो एन्क्रोच करत नाही. मग मी जर सर्व पाणी फुकट उचलून घेतलं तर जे लोक बिल भरतात त्यांच्यावर काय परिणाम होतो, ही एक फार मोठी विषय आहे. आणि महाराष्ट्र सरकारमध्ये याबाबत बरेच दिवसापासून चालू आहे. मग पाणी पुरवठ्याची योजना जर करायची असेल तर लोकसहभागातून 10% भरा वगैरे वगैरे, असे महाराष्ट्र सरकारचे बरेचसे GR आहेत. आता आपण हा प्रश्नाला जेव्हा बघतोय, वी आर फॉलोईंग अ 3-pronged अप्रोच. पहिला अप्रोच आहे सिस्टम इम्प्रूव्हमेंट, हाऊ टू इम्प्रूव्ह द सिस्टम. सेकंड आहे रिसायकल अँड रियूज, एक्झिस्टिंग वॉटरला आपण हाऊ कॅन यू रिसायकल. थर्ड ऑप्शन आहे क्रिएशन ऑफ न्यू सोर्स, नवीन सोर्स कसं क्रिएट करायची, अशा प्रकारचे आहेत. तर सिस्टम इम्प्रूव्हमेंट मीन्स जसे आता जेव्हा पाईपलाईन्समध्ये पाणी येते, 120 किलोमीटरची टोटल पाईपलाईन लेंथ आहे. बरेच ठिकाणी गावाचे लोक असतील किंवा व्यावसायिक असतील, ते डायरेक्टली मेन पाईपलाईनवर हे टाकून ते पाणी काढतात. मी या ठिकाणी एक प्रश्न रेस करणार आहे पब्लिक फोरम, इक्विटीच्या दृष्टिकोनातून किंवा एक न्यायाच्या दृष्टिकोनातून हे कितपत बरोबर आहे? तुम्ही पाणी काढताय तोपर्यंत ठीक आहे,
तुमच्या पाणी काढण्यामुळे डिस्टल मागच्या जे एरिया आहे ते संपूर्ण मागच्या एरियाचे पाणी पुरवठा विखंडित होत आहे. ही एक फार मोठी समस्या जी आहे आपल्यासमोर आहे आणि मला वाटते याच्याबाबत पब्लिक स्फिअरमध्ये डिबेट होणे गरजेचं आहे आणि याच्यामध्ये कन्सेन्सस येणे फार अत्यंत गरजेचं आहे. फक्त जाऊन कापणे आणि नंतर पुन्हा ते करणे हे आपण गेल्या 50 वर्षापासून करतोय, ते सोल्युशन येत नाही. देर हॅज टू बी अ डिबेट, देर हॅज टू बी अ कन्सेन्सस, दस फार अँड नो फर्दर, अशा प्रकारची एक आहे. सिस्टीम इम्प्रूव्हमेंटसाठी आपण आता वॉटर ऑडिट करतो आहे आणि आपण एक स्पेशलाइज एजन्सीला अपॉइंट केलेलं आहे आणि सिस्टीम इम्प्रूव्हमेंट करून काही आपल्याला अबाउट 12 ते 14 MLD जास्त पाणी आपल्याला मिळालेलं आहे. पनवेल महानगरपालिकेची परिस्थिती एक इज अ व्हेरी पिक्युलियर परिस्थिती. डायरेक्ट वॉटर सप्लाय कुठूनही नाही आहे. सिडकोकडे जे पाणी येते दॅट कम्स टू नवी मुंबई महानगरपालिका, अदरवाईज इट इज कमिंग फ्रॉम MIDC. त्यामुळे हे दोन संस्थे जे आहेत, आता आपण जेव्हा नवी मुंबईला बनवले नवी मुंबई प्रोजेक्ट म्हणजे ऐरोलीपासून JNPT, त्याला आपण एक सिंगल प्रोजेक्ट बनवले, परंतु आता वेगवेगळे स्थानिक स्वराज्य संस्था येऊन गेलेले आहेत आणि ते स्थानिक स्वराज्य संस्था त्यांचे रिक्वायरमेंट पहिले बघतात. त्यामुळे पहिले नवी मुंबईकरांचं पाणी जातो, नंतर पनवेलकरांकडे ते पाणी येतात, तर तिकडे थोडंसं डिडक्शन होते. दुसरा MIDC आहे, तर MIDC मार्फत जेव्हा पाणी येत असते तर MIDC डिडक्ट करून घेतात. त्यानंतर MIDCला बरेचसे महानगरपालिकेला द्यावे लागते, मीरा भाईंदरला द्यावे लागते, कुलगाव बदलापूरला द्यावे लागते, एक्सेट्रा. त्यामुळे पनवेलला तिकडेही म्हणजे डायरेक्टली पाणी न मिळतात असं मिळते. असे त्यांची एक फार इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स सिच्युएशन जे पनवेलमध्ये आहे. त्यामुळे सिस्टम इम्प्रूव्हमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ते आपण त्याच्यामध्ये फोकस करतो आहे. सेकंड इज रिसायकल अँड रियूज. तर सगळे जे पार्क्स आहे, गार्डन्स आहे, तर मला एक प्रश्न आला होता की तुम्ही गॉल्फ कोर्सचा तुमचा एक प्रकल्प आहे, तर गॉल्फ कोर्सला तुम्ही मेंटेन कसं करतात? उत्तर असं आहे की 100% रिसायकल्ड वॉटर, एक थेंब फ्रेश वॉटर त्या ठिकाणी वापरात येत नाही. सो 100% रिसायकल्ड वॉटरमध्ये ते होतात. तर आपल्याला ती चेंज करावे लागेल की ऑल सच काइंड ऑफ थिंग्स जिथे पाणीला रिसायकल करता येते त्याला रिसायकल केलं पाहिजे. तिसरं आहे क्रिएशन ऑफ न्यू सोर्स. तर न्यू सोर्स क्रिएट करत असताना जे एक्झिस्टिंग सोर्स आहे त्याची ऑगमेंटेशन करता येईल का, हा एक प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये हेटवणे धरण जे आहे ते हेटवणे धरण ऑलरेडी आपलं एक्झिस्टिंग आहे. इरिगेशन डिपार्टमेंट त्याची हाईट वाढवत आहे. तर वी हॅव परचेस पार्ट ऑफ दॅट हेटवणे धरण आणि त्याच्याकडनं आपल्याला 120 मिलियन लिटर पाणी जे आहे अतिरिक्त मिळणार आहे, जे सिडकोच्या उर्वरित एरियामध्ये जे डिस्ट्रीब्यूट होतील. दॅट इज वन. सेकंड इज आत्ता जसे देशमुख साहेबांनी सांगितलं तसेच पातालगंगाचे जे प्रोजेक्ट आहे त्या पातालगंगा प्रोजेक्टमध्ये आपण इक्विटी कॉन्ट्रीब्युशन दिलेली आहे. तिकडचे जे पाणी असतील त्या ठिकाणी आपल्याला 150 मिलियन लिटर पाणी अतिरिक्त मिळणार. हे सेकंड सोर्स आहे. त्याशिवाय कोंडाणे आणि बालगंगा अशा प्रकारचे 2 धरणं आहे आणि ह्या 2 धरणाबाबत जे पूर्ण उहापोह झालेलं आहे ते आपल्याला चांगलीच माहिती आहे. परंतु कोंडाणे धरण जे आहे दॅट कोंडाणे धरण सिम्स टू बी अ डुएबल धरण आणि त्या धरणाचं आता भूसंपादन आणि पुनर्वसन जे आहे त्याच्यावर लक्ष देण्याकरिता आम्ही जिल्हाधिकारी रायगडकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत. भूसंपादन, पुनर्वसन, फॉरेस्ट क्लिअरन्स हे 3 गोष्टी झाल्यानंतर त्यानंतर त्या धरणाचं काम जे आहे त्या धरणाचं काम हाती घेण्यात येईल आणि प्लॅनिंग अशी आहे की वन्स वी स्टार्ट द प्रोजेक्ट तर 3 वर्षामध्ये आपल्याला ते कंप्लीट करता येईल अशा प्रकारचे आहे. तर लॉंग टर्ममध्ये प्लॅनिंग आहेत, पण एंड ऑफ द डेमध्ये सिस्टीम इम्प्रूव्हमेंट आणि इम्प्रूव्हमेंट आवर ओन हॅबिट्स, कमी पाणी वापरणे, रिसायकल करणे आणि इतरांचं पाणी न खेचून घेणे, हे 3 गोष्टी मला वाटते डिबेट झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये काहीतरी एक कन्सेन्सस जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद सर. आणखीन एक त्याच अनुषंगाने आणखीन मुद्दा नियोजनाचा आणि या सगळ्या ह्याचा आहे. विशेषतः आता पनवेल महापालिकेच्या हद्दविस्ताराची चर्चा खूप दिवस सुरू आहे. तर नेमकी पनवेल महापालिकेची हद्द कुठपर्यंत विस्तारू शकते, त्याची क्षमता काय आहे कुठपर्यंत आणि त्याचं नियोजन कसं होऊ शकतं? तर देशमुख सर तुम्ही थोडंसं मला वाटतं त्याच्यावर थोडं तुमचं आत्तापर्यंत काही अपडेट्स तुमच्याकडे असतील किंवा तुमच्याकडे सध्या प्रशासकीय स्तरावर काय त्याच्या हालचाली सुरू आहेत का ते जरा सांगितलं तर बरं होईल. हद्दवाढीचं इमिजिएट उत्तर माझ्याकडे आता नाही आहे आणि महापालिकेला फॉर्म हार्डली 5 वर्ष झालेत. त्यामुळं मला असं वाटतं या क्षणाला इमिजिएटली हद्दवाढ हा विषय आमच्यासमोरचा नाही. परंतु सुरुवातीला जेव्हा पहिलं नोटिफिकेशन झालं होतं त्यामध्ये पनवेल ओल्ड आणि न्यू पनवेल सिटी प्लस आजूबाजूची 60 गावं असं ते नोटिफिकेशन होतं आणि अंतिम होताना 28 गावं झाली. म्हणजे उर्वरित जवळजवळ 40 गावं नोटिफिकेशन अंतिम होताना ते वगळलेले आहेत आपण.
कदाचित मे ऑर मे नॉट बी इन फ्युचर ते एक्सपान्शन होऊ शकेल, किंवा त्या व्यतिरिक्त आजूबाजूचा परिसर जसा सरांनी सांगितल्याप्रमाणे सिडको म्हणजे शहरांचे शिल्पकार, शहरं निर्माण होतील, तसं ती महापालिका ही लोकनियुक्त बॉडी राहते. ऑपरेशन मेंटेनन्स आणि एक्झिक्युशनसाठी मग ती महापालिकेत आयदर कुठल्या तर महापालिकेला मर्ज होतील किंवा नवीन अर्बन लोकल बॉडीज फॉर्म होईल, अशी ती प्रोसेस राहील. सध्याच्या स्थितीमध्ये मात्र निश्चितपणे आमच्याकडे असं कुठलंही प्लॅन नाही रद्दवाढीचं. नाही आहे. सामंत सर, म्हणजे तुम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे विशेषतः पनवेल महापालिकेच्या नियोजनाच्या सुरुवातीच्या काळात होतात आणि आता हा एकंदरीत सिडकोचा परिसर असेल किंवा पनवेल महापालिकेचा परिसर असेल, तर त्या अनुषंगाने तुम्ही त्या नियोजनाकडे कसं बघता आणि त्याचं पुढचं नियोजन कसं असावं असं म्हणजे तुमच्या तज्ज्ञ ह्याच्यातून तुम्हाला काय वाटतं की अनुभवातून की कशा पद्धतीचं नियोजन असणं आवश्यक आहे? कारण एक नेहमीचा मुद्दा असतो तो म्हणजे विकास सर्वंकष आणि एका इंटिग्रेटेड ज्याला डेव्हलपमेंट म्हणतात तसं व्हायचं असेल तर सध्या काही त्रुटी तशा आढळतात का? म्हणजे मला वाटतं थोडं अशी यंत्रणा जरा सांगितलं. मला असं वाटतं की थोडा मोठ्या संदर्भात विचार करायला पाहिजे. पनवेल तालुक्याचा विचार करायला पाहिजे. पनवेल तालुक्याचा एरिया साधारण 60,000 हेक्टर म्हणजे 1.5 लाख एकर आहे. आणि त्याची विभागणी जर आपण पाहिली तर त्यातला जवळजवळ 54% एरिया हा सिडकोकडे आहे. म्हणजे नैना, खोपटा आणि सिडकोकडे जो कुंडेवाळ, न्हावा आणि हा जो भाग आहे एअरपोर्टचा वगैरे 54% भाग सिडकोकडे आहे. नगरपालिकेकडे साधारण 17 ते 18% भाग आहे. 16% भाग हा माथेरान इको सेन्सिटिव्ह झोन आहे. आणि उरलेली MIDC, MSRDC, तळोजा इंडस्ट्रियल एरिया वगैरे हा असा भाग आहे. आता सिडकोकडे जो भाग आहे त्याच्यामध्ये नैनाचा इथे प्रश्न निर्माण होतो की नैनामध्ये म्हणजे एक साधारण 3-3.5 हजार हेक्टरचा आज विकास योजना ज्या तयार झालेल्या आहेत, तर त्या विकास योजना जेवढ्या लवकर कार्यान्वित होतील इथे थोडासा महत्त्वाचा भाग येतो. कारण सर जसं म्हणाले की पाण्याचा प्रश्न हा मोठा आहे आणि कोंढाणे डॅम आणि बाळगंगा डॅमचं पाणी जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे जे प्लॉट्स आपण स्कीमचे तयार केलेले आहेत ते प्लॉट्स विकले जाणार नाहीत. मी थोडंसं हद्दवाढीबद्दलही मला बोलायचं आहे. कारण जेव्हा डिझाईन दिसतंय की पनवेलच्या बाजूला करंजाडे नोड आज जवळजवळ सिडकोने डेव्हलप केलेला आहे, तो पनवेलकडे का जाऊ नये? जर सगळंच रेडी आहे आणि आयडिया अशी होती की कामोठे रेडी आहे, खारघर रेडी आहे, तयार आहे, तर मग जायला पाहिजे. तर तो जर पनवेल लगत आहे आणि त्यातलं बरंचसं डेव्हलपमेंट झालेलं आहे तर मला असं वाटतं लॉजिकली करंजाडे हा नोड जो आहे वडवली करंजाडे तो जायला पाहिजे. दुसरं असं मला वाटतं की पनवेलच्या साऊथ बाउंड्रीला लागून 3-4 गावं आहेत जी 11 स्कीममध्ये नाही आहेत आणि ती पनवेल लगत आहेत आणि त्याचा विकास करणं पनवेल कॉर्पोरेशनला कदाचित सोपं सोयीस्कर होईल. ती गावं देखील जायला हरकत नाही आहे. नैनाला 11 स्कीम्सला इन्फ्रास्ट्रक्चर देऊन त्यांच्या प्लॉटवर बिल्डिंग होईपर्यंत बराच मोठं काम नैनाला करावं लागेल. आणि त्याच्यामुळे हा उरलेला जो एरिया आहे जो जवळजवळ 50,000 हेक्टरचा एरिया जो आहे त्या एरियामध्ये विकास पोचायला बराच वेळ लागेल. तर सध्याच्या पूर्व म्हणजे कळंबोलीपासून ते तळोजा इंडस्ट्रियल एरियापर्यंतचा जो भाग आहे त्याला लागून जो नैनाचं क्षेत्र आहे जे नैनाच्या इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅनच्या बाहेर आहे आणि तिथून इन्फ्रास्ट्रक्चर देणं, कारण ती बाउंड्री फार मोठी आहे, नॉर्थ साऊथ बाउंड्री आहे, त्याला लागून जी गावं आहेत ती नैनावर लोड बरंच आहे, सिडकोवर लोड बरंच आहे. जवळ 50,000 हेक्टरचा एरिया, 60,000 हेक्टरचा एरिया एक संस्था सक्सेसफुली पूर्वी केलेलं आहे, पण आज हे सगळं लोड आहे, इतकी मोठी प्रोजेक्ट्स आहेत. तर पनवेल कॉर्पोरेशनने मला असं वाटते थोडासा आणि तो जो भाग आहे तळोजा इंडस्ट्रियल एरियाच्या बाजूचा ज्याच्यामध्ये MMRDAने इंडस्ट्रियल एक्सपान्शन प्रपोज केलेलं आहे, MMRDAने एक त्या भागामध्ये एक रिजनल पार्कही प्रपोज केलेला आहे आणि मेट्रो तिथे येते आहे. तर तो जो भाग आहे जो
इंटरिम डेव्हलपमेंट प्लानच्या बाहेर आहे, स्कीमच्या बाहेर आहे, त्यातला काही भार पनवेल महानगरपालिकेने उचलावा. एक 10-12 गावं आहेत जी जुन्या नोटिफिकेशनमध्ये आहेत. म्हणजे हे नोटिफिकेशन सुरुवातीला पनवेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन कॉन्स्टिट्यूट झाली ऑक्टोबरमध्ये, परंतु मेचं जे पहिलं नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये ही सगळी गावं इन्क्लुडेड आहेत. मला नावं आता आठवणार नाहीत, पण नॉर्थ साईडला तळोजा इंडस्ट्रीजच्या ईस्ट साईडला आणि नॉर्थला जी गावं आहेत ती पनवेलला जवळ आहेत कॉर्पोरेशनला, सिडकोसाठी किंवा नैनासाठी लांब आहेत. तर ती आज घेऊन त्याचा विकास देखील करावा. त्याच्यामुळे न्यूक्लियस हे पनवेल कॉर्पोरेशनचा सध्याचा एरिया राहील, परंतु आउटस्कट्सचा जो एरिया आहे सिडकोचा थोडासा भार जो आहे हा पनवेल कॉर्पोरेशनने नवीन टीम तयार करून उचलावा असं मला वाटतं. मुखर्जी सर, नैनाचा विषय निघाला तर नैनाबद्दल काय, नैनाच्या आत्ता हे काय आहे, स्टेटस काय आहे नैनाचं? पुढच्या वर्षभरात 2 वर्षातलं नियोजन तुम्ही सांगू शकाल का ते काय? सो नैना म्हणजे त्याची एक इंटरेस्टिंग बॅकग्राऊंड आहे, आपल्याला माहीतच आहे. एअरपोर्ट होणार, तर केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही तुम्हाला एअरपोर्ट तेव्हाच देणार जेव्हा तुम्ही एअरपोर्टच्या शेजारी हॅपहॅझार्ड डेव्हलपमेंट होऊ देणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणी एक स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी नेमावा अशा प्रकारची पहिले होती. जेव्हा ती झाली तर सिडको जिथेही जातो तिथे भूसंपादन करतो. तर त्यावेळेस वाटलं की भूसंपादन करू नयेत आणि त्यामुळे नैना स्कीम जी आहे ती नैना स्कीम घोषित झाली, जी की एक पार्टिसिपेटरी स्कीम होती. आणि त्यानंतर ती नैना स्कीमला हे करून टाउन प्लॅनिंग स्कीम म्हणजे MRTP ॲक्टमध्ये एक मॉडिफिकेशन आला. परंतु मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू अंडरस्टँड इज दॅट द नवी मुंबई प्रोजेक्ट इथे सिडको एक न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून काम करत असते. आणि याच्यामध्ये सिडकोला 3 अधिकार असते: लँड ॲक्वायर करणे, लँडला यूज देणे आणि लँडला डिस्पोज करणे. सिडको लँडचा ओनर असतो. वन्स यू आर द ओनर ऑफ द एंटायर लँड, कुठे कोणतं रिझर्वेशन पडला देर इज नो डिस्क्रिमिनेशन, कारण की द ओनर इज द सेम. तुम्हाला पर्सेंटेजप्रमाणे डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. त्यामुळे डेव्हलपमेंट प्लॅनची सिडकोमध्ये ऑलमोस्ट 80% प्लस इम्प्लिमेंटेशन आहेत. आणि जे इम्प्लिमेंट आपलं नाही झालं दॅट इज बेसिकली तिथे आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे. उर्वरित ज्या ठिकाणी आपण डेव्हलपमेंट प्लॅन करत असतो त्या ठिकाणी देर इज अ प्रायव्हेट ओनर अँड देअरफॉर इसेन्शियली जेव्हा आपण त्या ठिकाणी डेव्हलपमेंट यूज असाईन करत असतो त्या ओनरचे काही राईट्स आणि काही रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये फरक पडते. नैना इज अ कॉम्बिनेशन ऑफ द टू. वी हॅव ट्राय टू टेक द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. भूसंपादन करायचं नाही तरीसुद्धा जस्टिस द्यायचं आहे अशा प्रकारची एक संकल्पना आहे. आणि त्यासाठी 2014मध्ये आपण टाउन प्लॅनिंग ॲक्टमध्ये एक अमेंडमेंट केली आणि टाउन प्लॅनिंग स्कीम्स आपण इंट्रोड्यूस केला. आणि इसेन्शियली 2017मध्ये ड्राफ्ट DP नैनाची पब्लिश झाली. 2019मध्ये द DP वॉज अप्रूव्ड. त्यामुळे नैनाची रिअल बिगिनिंग हॅज हॅपन्ड इन 2019. आता आजची जी घडी आहे त्याच्यामध्ये आपण नैनामध्ये 2 पार्ट्स केले जे साहेबांनी सांगितलं. पहिली भाग जी आहे इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन और IDP अँड सेकंड पार्ट इज अ रेस्ट ऑफ द नैना एरिया ज्याला आपण फेज 2 पण म्हणतो. रिमेनिंग पार्ट जे आहे दॅट इज अ लिमिटेड डेव्हलपमेंट झोन. आता हे संपूर्ण नैनाची जी एरिया आहे हे इसेन्शियली ग्रामीण एरिया आहे. तर त्या ठिकाणी ऑब्व्हियसली डायरेक्ट शहरीकरण होणार नाही. आपल्याला हेही नजरेस ठेवावे लागेल की सिडकोची संकल्पना 1970मध्ये झाली. 72मध्ये लँड ॲक्विजिशन आपण पहिल्यांदा केलं. आज आपण 22मध्ये बसलो आहेत. 50पेक्षा जास्त वर्ष झाले आणि आता आपण काही भाग जे आहे त्याच्या डेव्हलपमेंट केलेलं आहे तरीसुद्धा काही नोड्स आपल्याला डेव्हलप करायची आहे. नैनाची जी एरिया आहे हे न्यू बॉम्बे प्रोजेक्टची जितकी एरिया आहे त्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे यालाही तितकं वेळ लागेल. आज आपला IDPमध्ये आपले 11 टाउन प्लॅनिंग स्कीम्स आपण प्लॅन केलेली आहेत. त्यापैकी टाउन प्लॅनिंग स्कीम नंबर 1 जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. त्याच्या फक्त वॉटर सप्लाय विच इज हेल्ड अप ऑफ बिकॉज ऑफ कोंडाणे वगैरे ती फायनल नाही झाली. त्याशिवाय टाउन प्लॅनिंग स्कीम 1चं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे. टाउन प्लॅनिंग स्कीम नंबर 2 याला गव्हर्नमेंटने आत्ताच मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे या वर्षामध्ये म्हणजे दिस कॅलेंडर इयर यू विल सी डेव्हलपमेंट वर्क हॅपनिंग इन टाउन प्लॅनिंग स्कीम नंबर 2. टाउन प्लॅनिंग स्कीम नंबर 3 जे आहे त्याला आता आपल्याला प्रिलिमिनरी प्लॅनची मंजुरी मिळालेली आहे. फायनल प्लॅनची मंजुरी मिळेल. मला त्यामुळे असं सांगायला काही हरकत नाही की यावर्षी आपल्याला टाउन प्लॅनिंग स्कीम 3मध्येही डेव्हलपमेंट वर्क जे आहे ते ग्राउंडमध्ये दिसणार. टाउन प्लॅनिंग स्कीम 4, 5, 6 आणि 7 जे आहे शासनाकडनं ऑब्जेक्शन्ससाठी आलेली आहे. त्याला आता आपण नुकतंच पब्लिश करणार, ऑब्जेक्शन्स घेणार आणि त्यानंतर इट विल गो टू द गव्हर्नमेंट फॉर फायनल अप्रुव्हल. वन्स दॅट अप्रुव्हल कम्स, इफ इट कम्स इन दिस फायनान्शियल इयर then we will see development work in 4, 5, 6 आणि 7 also. आणि उर्वरित 8, 9, 10, 11 हे जे 4 स्कीम्स आहे याच्यामध्ये जे फार्मर्स बरोबर आपल्याला चर्चा करायची आहे ती प्रक्रिया जी आहे
ते कोविडमुळे आपण केलेली नाही. कारण की कोविडमध्ये ऑनलाईन चर्चा जर आपण शेतकऱ्यांबरोबर केलं तर मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही सक्सेसफुल चर्चा होऊ शकते. त्यामुळे एक जाणीवपूर्वक आता बाळाराम पाटील साहेब बसलेले आहे, ते हसत आहे, त्यांच्याशी चर्चा झाली होती. जाणीवपूर्वक निर्णय घेतला की कोविड आता थोडंसं कमी होऊ द्या. आता कोविड कमी झाली आणि अशी अपेक्षा आहे की 3 वेव्ह झाली, आता नॉर्मल्सी येतील. त्यामुळे त्याचे आता पब्लिक कन्सल्टेशन जे आहे ते पब्लिक कन्सल्टेशन होतील. त्यामुळे आय कॅन नाव से की नैनामध्ये आपलं काही काम सुरू झालेलं आहे. यावर्षी आपल्याला सबस्टॅन्शियल वर्क त्या नैनामध्ये दिसेल अँड नैना विल टेक ऑफ इन दिस इयर. सर, तुम्हीच तसं म्हणाल मगाशी की सिडको प्लॅनिंग ऑथॉरिटी तर जवळपास 50 वर्ष झाली. तर एक प्रश्न म्हणजे फक्त पनवेल महामुंबई असंच नाही, पण नवी मुंबई आता या सगळ्या क्षेत्रातून सिडको हळूहळू बाहेर कधी पडायला सुरुवात करणार आहे असं पण एक, कारण की नियोजन प्राधिकरण म्हणून पण आता काय होतं की अनेकदा कसं यंत्रणांमध्ये मग त्याच्यामुळे गुंतागुंत होते. काही कॉमन भाग राहिल्यामुळे मग नियोजन कोणी करायचं किंवा ह्याची जबाबदारी कोणाकडे असा पण प्रश्न येतो. तर या संदर्भात नेमकं काय पुढचं म्हणजे मला थोडक्यात तुम्ही सांगितलं तरी चालेल. हा माझी म्हणजे देर आर व्हेरी फ्यू ऑफिसर्स ज्यांना डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये 2 वेळेस काम करायची संधी मिळते. दिस इज माय सेकंड डेव्हलपमेंट एजन्सी. याच्यापूर्वी मी नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टमध्ये होता. नाव वेगळा होता, हाच काम होता, शहर बनवायचं आणि बाहेर पडायचं. आणि ही वस्तुस्थिती आहे की जेव्हा एक संस्था एक शहरला डेव्हलप करते तर त्याला सोडणं म्हणजे कठीण जाते. बेटी की शादी देना और विदाई करना बड़ा मुश्किल है. बेटी को कोई छोड़ना नहीं चाहता, परंतु ते करावे लागते. नवी मुंबई महापालिकेला आता ती जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राची जवळजवळ डेव्हलपमेंट जवळजवळ काय 100% डेव्हलपमेंट झालेली आहे. आता त्या ठिकाणी आपले काही जमिनी शिल्लक आहेत आणि ती जमिनीला विकून म्हणजे ती जमिनीला मॉनिटाईज करून त्याची जे प्रोसिड्स असतील त्या प्रोसिड्सला उर्वरित ठिकाणी यूज करायचं. म्हणजे नवी मुंबई प्रोजेक्टचं जे उर्वरित भाग आहे जे डेव्हलप नाही त्या ठिकाणी यूज करायचं, एवढं नवी मुंबईमध्ये आमचा रोल राहिलेला आहे. गव्हर्नमेंटनी त्यामुळे न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून नवी मुंबई पालिका क्षेत्रातून सिडकोला वगळलेला होता, परंतु ती मॅटर उच्च न्यायालयात होती आणि नंतर आता तूर्त स्टे आहे. पण इन ड्यू कोर्स ऑफ टाईम आपण नवी मुंबई महानगरपालिकाकडनं बाहेर पडणार. तशाच प्रकारे पनवेल महानगरपालिकेबरोबर आमची आता कमिटी सेटअप झालेली आहे आणि एक निर्णय झाला की हळूहळू सर्व्हिसेस जे आहे ते पनवेल महानगरपालिकाकडे हँडओव्हर करायचं आहे. पण या ठिकाणी मला असं सांगावे असे वाटते की एक महापालिकेला इन्स्टिट्यूशन बनवणं फार सोपं आहे, परंतु इन्स्टिट्यूशनला एस्टॅब्लिश करणे त्याच्यामध्ये एक अशा लोकसत्ता जशी न्यूजपेपर आहे, किती वर्षाची न्यूजपेपर आहे, एक लेगसी आहे, त्यामुळे एक कल्चर आहे, त्यामुळे एक स्टँडर्ड आहे. म्हणजे हे याला वेळ लागते. दिस टेक्स टाईम. सिमिलरली कोणत्याही महानगरपालिका असो, वेदर इट इज बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, हे सगळे जेव्हा सुरू झाले देवर स्मॉल ऑर्गनायझेशन्स, हळूहळू कॉम्पिटन्सेस येत गेले. तर पनवेल महानगरपालिका जे आहे ॲज अ महानगरपालिका 4 की 5 वर्षापूर्वी झालेलं आहे आणि मला वाटते फार चांगलं त्यांच्या डेव्हलपमेंट झालेली आहे आणि फार क्विकली त्यांनी पिकअप केलेलं आहे. आता जे सर्व्हिसेस आहे ते आमची कमिटी आहे आणि हळूहळू आपण हँडओव्हर करतो आहे आणि जसे जसे हँडओव्हर होतील नंतर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातूनही डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून सिडकोला बाहेर पडावे लागेल. ही वस्तुस्थिती आहे. आणि जे नवीन एरियाज आहे जसे आता नैनाची एरिया आहे, खोपटाचा एरिया आहे, त्या ठिकाणी फोकस करावे लागेल. डेव्हलपमेंट अथॉरिटीचा रोल असंच आहे, डेव्हलप करणे, डेव्हलप करून एक चांगला प्रॉपर्टी टॅक्सचा बेस तयार करून देणे, महापालिकेला हँडओव्हर करणे आणि वॉकआउट करणे. बरं. देशमुख सर, याच पुढे आता एक मुद्दा या सगळ्या पार्श्वभूमीवर येतो, तो मालमत्ता कराचा आणि दुहेरी कर आणि या सगळ्या त्याच्यावर आहे. तर तुम्ही थोडंसं त्याच्यावर मला वाटतं भाष्य करावं, कारण की अजूनही लोकांच्या मनात तो संभ्रम आहे, काही स्पष्टता नाही आहे किंवा लोकांना पालिकेचं नेमकं म्हणणं काय आहे याबाबत, पालिकेची भूमिका काय आहे. म्हणजे अर्थातच उत्पन्न वाढ हा मुद्दा असतोच, पण त्याच्यातून काही थोडंसं स्पष्टता या व्यासपीठावर व्हावी असं वाटतं. कराचं काय आहे, कर भरताना नागरिक करच करतात. त्याच्यामुळं मालमत्ता कर लावला आणि त्याचं फार स्वागत झालं असं होणारच नाही आणि कुठंच झालेलं नाही. माझ्या आता 26 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बरेच कर आले आणि गेले. आता आपण एक चर्चा केली तर पहिला जकात होता, जकातीला विरोधच होता. नंतर सेस आला, सेसलाही विरोध झाला. LVT आला, LVTला विरोध झाला. आता GST आला तर GSTला डायरेक्टली आमच्यासमोर विरोध नाही, परंतु जिथं जिथं ज्या एजन्सीला GST भरावा लागतो त्याला विरोध आहेच, इनडायरेक्टली डायरेक्टली.
तर मालमत्ता कर भरायला असा फार कोणी कधी उत्सुक कधी नव्हताच. माझ्या 26 वर्षात मला प्रत्येक वेळेला जप्ती करून नोटीस पाठवून डिमांड नोट पाठवूनच प्रत्येक गावात तो वसूल करावा लागला. पनवेलच्या बाबतीमध्ये विरोध इथं तसं म्हणावं तर दिसताना दिसत असला तरी फार मोठा नाही. याचं कारण असं आहे, आता आम्ही मालमत्ता करायच्या नोटिसेस दिल्या, तर जेवढे काही ऑब्जेक्शन्स आले ते ऑब्जेक्शन्स टेक्निकल ग्राउंडवर तसे कुठलेही टेनेबल नव्हते. फार मोठं म्हणण्यामध्ये त्यात तथ्य नव्हतं. आपण एक टेक्निकल भाषेत न जाता उदाहरण बघितलं की 2 BHK खारघरच्या फ्लॅटचा टॅक्स किती असावा? 5,500-6,000 6,500 रुपये टॅक्स आहे. मला असं वाटतं हा MMR झोनमधला सगळ्यात लोएस्ट टॅक्स आहे. खारघर टोटली डेव्हलप्ड नोड आहे. खारघरचे रोड बघितले, रोडची रुंदी बघितली, लेंथ बघितली, फुटपाथ बघितले, ते एक इंटरनॅशनल फील आहे. मग अशा सिटीमध्ये आपण राहतो आणि 2 BHK फ्लॅटला एक 5-7 हजार रुपये टॅक्स, आपण 500 रुपये महिन्याचं केबलचं बिल देतो, वर्षाचे ती 6,000 रुपये होतात. आणि जे ऑर्गनायझेशन ते मेंटेन करणार आहे त्याला सस्टेन करायचं आहे, तर 5-6 हजार रुपये टॅक्स फार मोठा विषय नाही आहे. आमची वर्षाची डिमांड किती आहे? 250 कोटी, म्हणजे 260 कोटी डिमांड रेस्ट्रिक्टेड आहे. वेअरॅज सगळ्या सर्व्हिसेस सिडकोकडून आल्यानंतर मला 215 ते 220 कोटी मेंटेनन्ससाठी लागणार आहेत. मग एकीकडे आपण एक्सपेक्ट करतो की त्या स्टँडर्डचं आमचं आहे, तर ते स्टँडर्ड मेंटेन झालं पाहिजे, निश्चित झालं पाहिजे, यात काही दुमतच नाही. आणि त्याचा आपल्याला अभिमानही आहे की आपल्या शहराचा 70-72% भाग हा सिडकोकडून डेव्हलप होऊन आलेला भाग आहे. आणि उरलेला मग तो ग्रामीण भाग जो आहे 28-29 विलेजेस, त्याचाच आपल्याला विकास करायचा आहे. अदरवाईज आमच्या नगरसेवकांचा नगरसेवक निधी खर्च होत नाही. का होत नाही? तर कामच शिल्लक नाही आहे. मग कामच जर शिल्लक नाही, सिडकोकडून डेव्हलप होऊन आला, आणि आता सरांनी सांगितलं उद्या आपण मेट्रोचं स्वप्न बघतो, तर मेट्रोमध्ये 10% आपले कॉन्ट्रीब्युशन आहे ULBचं. मग हे सगळं पाहिजे तर मग देणार कुठून? त्यामुळं टॅक्स भरलाच पाहिजे. आणि तो योगायोगाने कसा आहे की तो कुठल्या लोकप्रतिनिधीचा विषय असत नाही टॅक्सचा, तो आयुक्तालाच, तो माझ्याशी संबंधित विषय आहे आणि मला आहे निवडणूक यावर्षी, त्यामुळे मी तो माझ्या पद्धतीनं टॅकल करतो. तर मला अशी खात्री आहे की तो एक साधारणपणे इलेक्शनच्या दरम्यान मागं पुढं झाल्यानंतर त्याची निश्चितपणे रिकव्हरी होईल. आणि टॅक्सच्या बाबतीमध्ये एक दुसरा विषय असतो की पेईंग कपॅसिटी. तर आपण मुळातच तो कमी लावला आहे आणि पेईंग कपॅसिटी नाही असा कोणी मिळू शकत नाही. महानगरामध्ये 5-6 हजार भरू शकत नाही अशा पद्धतीने. त्यामुळे टॅक्सचा इश्यू हा माझ्या हिशोबाने हा टेम्पररी इश्यू आहे. माझं पुढच्या वर्षीचं किंवा आत्ताचं एक्झिस्टिंग भविष्यातलं सगळं बजेट ह्या टॅक्सवर आधारित आहे. आणि या शहरासाठी एक दुसऱ्या टॅक्सचा एक मेजर इश्यू झालेला आहे. तो इश्यू म्हणजे GSTचा. LBTच्या बाबतीमध्ये ज्या ज्या शहरांनी LBT रिकवर केला त्या शहराचा GSTमध्ये कन्वर्ट होत असताना गेल्या 3 वर्षातला 5 वर्षातला उच्चांकी वर्ष जी वसुलीचं होतं त्यामध्ये 8% वाढ करून त्या शहरांना GSTचं अनुदान मिळतं. पनवेल महानगरपालिका यामध्ये थोडीशी नॅचरली दुर्दैवी राहिली. ऑक्टोबर 16ला महापालिकेची स्थापना झाली. LBTची सुरुवात झाली जानेवारी 17ला, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आणि यामध्ये मागच्या महिन्याचा LBT पुढच्या महिन्यात भरायचा होता. म्हणजे पहिल्या वर्षी जानेवारीचा फेब्रुवारी, फेब्रुवारीचा मार्च असे 2च महिने आम्ही रिकव्हरी केली. 1 एप्रिल 17-18ची सुरुवात झाली आणि एप्रिल, मे आणि जून 3 महिन्यामध्ये शासनातून नोटिफिकेशन आला आणि जुलैपासून LBT बंद झाला. म्हणजे पहिल्या वर्षीचे 2 महिने आणि दुसऱ्या वर्षातले 3 महिने आणि 5 महिन्याच्यावर आधारित तो फॉर्म्युला आमचा अजूनही चालूच आहे गव्हर्नमेंट लेवलवर. आणि आम्हाला केवळ आणि केवळ नाममात्र 50 कोटी रुपये GST अनुदान मिळतं. आमचं पॉप्युलेशन आहे 1 लाख, आमचा एरिया 110 स्क्वेअर किलोमीटर, नवी मुंबईचा 103 स्क्वेअर किलोमीटर. आमचे वेंडर नवी मुंबईच्या तुलनेमध्ये 75 to 80% आहेत. त्यांची रिकव्हरी आहे 1,000 कोटी, आमचे 50 कोटी. त्यामुळे आमचा वाद हा हायकोर्टमध्ये पण चालू आहे. आमच्या काही सदस्यांनी त्यामध्ये रिट पिटिशन पण झाले आहेत. आणि हे थोडंसं LBT जर आम्हाला 1 वर्षभर रिकव्हरी करायला चान्स मिळाला असता तर या शहराचा रिकवर्ड LBT हा 500 कोटी प्लस राहिला असता. आणि मग हा स्ट्रेस सगळा प्रॉपर टॅक्सवर आला नसता. परंतु आज LBT नाही आहे. भविष्यात जर अन्य स्वतःचं उत्पन्नाचं साधन तशी संधी गव्हर्नमेंटकडून मिळाली तर तो पण बॅलन्स आम्हाला साधता येईल. पण या क्षणाला प्रॉपर्टी टॅक्स
हाच महापालिकेचा मेंटेनन्ससाठी उत्पन्नाचा स्रोत आहे आणि ॲज अ कमिशनर तुम्ही मला रिकवर करावंच लागेल. बरोबर तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे की म्हणजे उत्पन्न म्हणजे काही सुविधा पुरवायच्या म्हटलं तर उत्पन्न हवंच. पण मग सामंत सर आपल्या इकडे पालिकेच्या एकूण तुम्हाला काय वाटतं की आत्ता ज्या नागरी सुविधा आहेत त्याच्यामध्ये काय काय आणखीन अपेक्षित आहेत, विशेषतः वाहतूक व्यवस्था असेल किंवा पार्किंग संदर्भात किंवा आणखीन हे असेल तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? सिडकोने जे सिडकोचा 70% भाग सर म्हणाले पनवेल महानगरपालिकेपुरतं आपण बोलतोय सध्या, तर सिडकोने ह्या सगळ्या शहरांमध्ये जे नॉर्म्स ठरलेले असतात ॲम्युनिटीजचे त्याप्रमाणे सगळ्या सुविधाचे प्लॉट्स पुरवलेले आहेत. प्रश्न असा येतो की सुरुवातीला आज पालिकेकडे पैशाची कमतरता आहे, टॅक्स रिकव्हरी व्हायची आहे, तेव्हा ह्या सुविधा ज्या आहेत तेव्हा जेव्हा हँडओव्हर करतो आपण पनवेल कॉर्पोरेशनला तेव्हा त्या चांगल्या स्थितीत हँडओव्हर कराव्यात किंवा त्याचं फायनान्शियल ऑडिट करून ते जर मेंटेनन्स म्हणजे एखादं प्लेग्राऊंड आहे किंवा एखादं गार्डन आहे ते जर डेव्हलप झालेलं नसेल तर मग ते डेव्हलप करूनच हँडओव्हर करावं, कारण त्याची रिकव्हरी जी आहे ती रिझर्व्ह प्राईस थ्रू, प्लॉट सेलच्या थ्रू, त्याच्यानंतर ॲडिशनल लीज प्रीमियम वगैरे हे जे सोर्सेस आहेत त्याच्या थ्रू सिडकोला मिळालेले आहेत. पण नागरिकांना त्याचा लाभ जो व्हायला पाहिजे तो त्या दिवशी व्हायला पाहिजे. म्हणजे आज पनवेल नगरपालिकेला सुविधा हँडओव्हर करणार आणि त्या केल्यानंतर त्या जर अर्धवट अवस्थेत असतील तर गार्डन मग ते डेव्हलप करणार, मग ती नागरिकांना त्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सिडकोने त्या परिपूर्ण करूनच हँडओव्हर कराव्यात. आणि या हँडओव्हर करताना माझा अनुभव असा आहे, जेव्हा नवी मुंबई महानगरपालिकेचं सेम प्रोसिजर चाललं होतं तेव्हा देखील हा प्रश्न आला होता आणि मला वाटते आजही काही प्लॉट्स असतील की जे अजून हँडओव्हर झालेले नाही आहेत. तर हा प्रश्न जो रेंगाळत राहतो तो रेंगाळत राहू नये. दोन्ही संस्थांनी पुढाकार करायला पाहिजे, एक छोटी छोटी टीम तयार करायला पाहिजे आणि जितक्या लवकर ह्या नगरपालिकेला हँडओव्हर होतील सिडकोकडनं तेवढं लोकांना सुविधा लवकर मिळेल बरोबर असं मला वाटतं. बरोबर. नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर. पण काटकर मॅडम तुम्ही म्हणजे आत्ताच्या ज्या वाहतूक व्यवस्था आणि एकूण पार्किंग या संदर्भातला सगळा मुद्दा आहे, अतिक्रमण असतं त्या संदर्भात तुम्ही सांगू शकाल का काय? वाहतूक व्यवस्था आणि वाहनतळ हे दोन वेगळे विषय आहेत, म्हणजे संबंधित पण वेगळे विषय आहेत. आपण पनवेल शहर किंवा तळोजा MIDC जो दोन्ही पनवेल महानगरपालिकेचा भाग आहे याच्यामध्ये जर आजची वाहतूक व्यवस्था बघाल तर जरी आपल्याकडे आज रेल्वे असली तरी ती लिमिटेड प्रमाणात आहे. कारण बरेचसे लोक बऱ्याच मोठ्या प्रमाणात उपनगरातून येत असतात. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, इवन दादर, ठाणा, आणि त्यांना येण्यासाठी जर त्या कारखानदारांच्या बसेस नसतील तर त्यांना फार द्राविडी परिणाम करावा लागतो. तर जी रेल्वे वाहतूक चालू आहे त्यांच्या फेऱ्या, शटल फेऱ्या कशा वाढवता येतील, जर त्यांनी दोन फायदे होतील. एक, लोकांना फायदा होईल, सुविधा होईल, त्यांची वेळेची बचत होईल कारण रस्त्याचा ट्रॅफिक लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामुळे रोडवरचा ट्रॅफिक जो MIDCकडे येतो तो कमी होऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त मगाशी आपण मेट्रो संदर्भात चर्चा झाली तर मेट्रोची संकल्पना जेवढ्या लवकर एक्झिक्युशनला येईल म्हणजे इम्प्लिमेंटेशन होईल ती लोकांना फार फायद्याची होईल. जरी ती पेंदरफाट्यापर्यंत आली तरी पेंदरफाटा टू MIDC हे अंतर खूप कमी असणार आहे. त्यामुळे त्याचा नोकरदार लोकांना खूप फायदा होईल MIDCतल्या. आपण जर पनवेल रहिवासी यांच्या संकल्पनेतून बघितलं तर आता कोविड काळापासून ST बसेस धावत नव्हत्या आणि मग लोकांना पर्यायी व्यवस्था काय, कारण रेल्वेमध्ये पण तुम्हाला ठराविक मर्यादेनुसार प्रवास करता येत होता आणि मग 6 सीटरला सुरक्षित अंतरामुळे लिमिटेशन्स आली, बंधन आली. तर परिवहनाची व्यवस्था हा एक महत्त्वाचा विषय. आणि दुसरा जो पर्याय आहे तो वाहनतळ. तर पनवेल शहरात म्हणा किंवा तळोजा MIDCत म्हणा डेडिकेटेड वाहनतळ नाही आहे आणि त्यामुळे कुठेही गाड्या पार्क केल्या जातात. ह्याच्यात दोन भाग आहेत. एक, लोकांची मानसिकता बदलणं की मी दुकानात गेलो तर माझी गाडी दुकानासमोरच लावेन, ही जी मानसिकता आहे ती बदलली पाहिजे. ती आम्हा सर्व नागरिकांची जबाबदारी आहे.
त्याचबरोबर जर माझी वाहन लावण्यासाठी मला काय उपाययोजना आहे का, हा दुसरा मार्ग आहे. आणि तिसरी एक माझ्या डोक्यात नेहमी संकल्पना येते की नेरूळमध्ये जे सायकलिंगची संकल्पना राबवली आहे, माझी विनंती आहे देशमुख साहेबांना की अशी संकल्पना जर आपल्या पनवेल शहरात राबवता आली तर ज्या आपल्या छोट्या बाजारपेठेतल्या रस्त्यांमधनं आज ट्रॅफिक असतो त्याला काही आळा घालता येईल. तर अशी काही संकल्पना आपल्याकडे राबवता येईल का? आणि MIDCमध्ये आपल्याला म्हणजे तो MIDCच्या माध्यमातून म्हणा किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला पार्किंगसाठी काही व्यवस्था करता येईल का? या अनुषंगाने मला अजून एक सांगता येईल. आपण नाही एकच मिनिट मला थांबवतो. आपण तुम्ही म्हणालात तो मुद्द्यावर आपण जाऊयात, देशमुख सरांकडून त्यांचं हे करूया. पण संजय मुखर्जी सरांना थोडं एका मीटिंगसाठी जायचं आहे, तर मला वाटतं आपण त्यांना इथून रजा देऊयात आणि परिसंवाद थोडा सुरू ठेवूयात पुढे. सर तुम्ही गेलात तरी तर. हो, पण सर एकच मिनिट, एक छोटीशी विनंती आहे. एक्सप्रेस ग्रुपच्या वतीने माननीय केविन सेंटॉस सरांना विनंती करतो. माननीय संजय मुखर्जी सरांना एक छोटीशी भेटवस्तू एक्सप्रेस लोकसत्ताकडून. या परिसंवादानंतर खरं तर अनेक मान्यवरांना इथे आम्ही व्यासपीठावरती बोलवून ही भेटवस्तू पण देणार आहोत आणि छायाचित्र सुद्धा घेणार आहोत, हे आपल्या माहितीसाठी. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप आभार. धन्यवाद मुखर्जी सर. आपण आता मला वाटतं पुढच्या याच्यात पुढे आपल्याकडे देशमुख सर आहेत आणि महापालिकेचं नेतृत्व सध्या त्यांच्याकडे. तर देशमुख सर, आपण मगाशी मॅडम म्हणत होता की परिवहन आणि वाहनतळ या संदर्भात तुम्ही फक्त मला वाटतं थोडक्यात एकदा सांगावं, मग आपण पुढच्या काही प्रश्न पण आपल्याला घ्यायचे आहेत. तर वाहनतळाच्या बाबतीमध्ये आम्ही ऑलरेडी क्रिसिल या एजन्सीला अपॉइंट करून सिटी मोबिलिटी प्लॅन आम्ही अंतिम केलेला आहे. म्हणजे भविष्यात आता इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या बाजूला आहे, 2 MIDCs आहेत, नॅशनल हायवे जातो. तर शहरामधलं जे काही वाहतूक व्यवस्थापन आहे ते कसं असलं पाहिजे, पार्किंग लॉट कसे असले पाहिजे, त्याचं आम्ही नियोजन केलं आहे अंतिम टप्प्यामध्ये. म्हणजे असं पुढच्या 1-2 महिन्यामध्ये ते डिक्लेअर होऊन जाईल. त्या अनुषंगानं आम्ही सिडकोला पण लिहिणार आहोत की एवढे प्लॉट्स तुम्ही रिझर्व ठेवले पाहिजेत पार्किंगसाठी. हा झाला पार्किंगचा भाग. आणि दुसरा कुठला होता? वाहनतळ आणि सॉरी हा झाला परिवहन व्यवस्था. परिवहन व्यवस्थेच्या बाबतीमध्ये परिवहन व्यवस्थापालिका महापालिकेला करायची आहे, परंतु परिवहन व्यवस्था ही करण्यापूर्वी आपल्याला मिनिमम बेस लॉन्च आपला बेस तयार केला पाहिजे. मध्ये मध्यंतरी 1-2 लेख पण आले, काही नागरिकांची मागणी होती. तर परिवहन व्यवस्था नाही असं नाही आहे, सध्या व्यवस्था आहे ती नवी मुंबईच्या बसेसची फ्रिक्वेन्सी. पुढं आपल्याला पनवेलचं जे काही व्यवस्थापन आहे परिवहनचं, तर हे स्वतःचं करायचं का नवी मुंबईबरोबर करायचं, हा सुद्धा एक धोरणात्मक भाग राहील. आणि मग ॲडजॉइनिंग सिटीज आहेत, समस्या एकच आहे, सोल्युशन एकच आहे. तर मग स्वतःचे बसेस निर्माण करून एवढं मोठं इन्फ्रा उभारण्याऐवजी आपण नवी मुंबईला कनेक्ट झालो तर दोन्हीचे डेपोज, दोन्हीची सिस्टीम आणि मग तो काही रिकरिंग काही लॉस असेल तर त्याचं मग डिस्ट्रीब्युशन, अशा बेसवर सुद्धा पुढं जाता येईल. माझं आता जे काही नियोजन किंवा माझ्या डोक्यातली संकल्पना आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून परिवहनसाठी आपल्याला ग्रँट मिळते, फंड्स मिळतं, बसेसही मिळतात. पण ते ऑपरेट करण्यासाठी आपण ॲटलिस्ट एक डेपो निर्माण केला पाहिजे, बसस्टॉप डिसाईड केले पाहिजेत. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही आता ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून सगळे बसस्टॉपची निर्मिती करणार आहोत. म्हणजे पुढच्या 2-3 महिन्यामध्ये ती एक एजन्सी निश्चित करून सिटीमध्ये जिथं जिथं बसस्टॉप पाहिजे आहेत, जी मागणी नवी मुंबईकडून आली, कारण बसेस त्यांच्याकडून आहेत, तर ते बसस्टॉप आम्ही सुरुवातीला करू. त्यानंतर आमच्या विकास आराखड्याच्या कामामध्ये वर्कशॉपसाठीचं एक रिझर्वेशन साधारणपणे 25-30 एकर, मी आता आजूबाजूच्या महापालिकेतही मी काम केलेलं आहे. वर्कशॉपचं नियोजन नसेल तर त्या परिवहन सेवा घाईनं फार चालू होती आणि मग ती कधी बंद पडली ते आपल्यालाही समजत नाही. तसं नाही झालं पाहिजे. तर यामध्ये आमच्या बॉडीचं आमचं एकमत आहे. आमची चर्चासुद्धा सगळ्यांशी झालेली आहे. आमचे पक्षनेते असो, विरोधी पक्षनेते असो, की आपली बस सेवा झाली तर मग ती स्वतःचं आपल्याला एक वर्कशॉप असलं पाहिजे.
स्वतःचे टर्मिनस असले पाहिजेत आणि मग ती समिती आपण फॉर्म करू आणि त्यानंतर त्याला एक लिगल स्वरूप किंवा कायदेशीर स्वरूप देऊ. मी माझे शेजारी बसलेले विक्रांत करत आहे, त्यांच्याकडे खरं म्हटलं तर यायचं होतं मला आणि त्या अनुषंगाने सिडको चे MD आहेत त्यांच्याशी बोलायचं होतं. पण विक्रांत, आत्ता तुम्ही एक प्राध्यापक म्हणून पण आज तरुणांचं प्रतिनिधित्व पण करताय, तर आत्ता पनवेलमधल्या एक मोठा महत्त्वाचा हे होता की प्रकल्पग्रस्त ज्यांनी त्यांची तिसरी पिढी मला वाटतं आता जी असेल की जी सध्या हे करते ज्यांनी पहिल्या ॲक्विजिशनपासून, तर या प्रकल्पग्रस्ताचं प्रतिनिधित्व पण तुम्ही करतात एका अनुषंगाने एका तरुण वर्गात. तर तुम्हाला काय वाटतं की आता ही स्थित्यंतर जे दिसतंय ते जाणवत आहे का प्रकल्पग्रस्तांच्या म्हणजे शिक्षण रोजगार या अनुषंगाने? भारतभूमी ही जागतिक नकाशावर स्वर्णाक्षरानं कोरलेली भूमी आहे आणि याला प्रमुख आधार म्हणजे 2 निकष आहेत. एक म्हणजे भारताची अर्थव्यवस्था आणि दुसरं म्हणजे भारताचा डेमोग्राफिक डिव्हिडंड. अर्थव्यवस्थेचा जर विचार करायचा झाला तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्याला 75 वर्ष आत्ता आपण पदार्पण करत आहोत आणि 1987 साली जी भारताची अर्थव्यवस्था बेचिराग झालेली ती आजच्या परिस्थितीमध्ये जागतिक आर्थिक परिपटलावर पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या आधारावर चायना, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, तिच्यानंतर आपला क्रमांक लागतो. थांबवतो मी, आपल्याकडे वेळ फार नाही. मला थोडक्यात तुमच्याकडे विचारायचं की आत्ताची नवी मुंबई पनवेलमधली जी प्रकल्पग्रस्त आणि एकूण जे हे तरुण पिढी आहे त्याच्या संदर्भात तुम्ही त्यांचं स्थित्यंतर कसं बघता तुम्ही प्राध्यापक म्हणून? कारण की तुम्ही महाविद्यालयात तुम्हाला हा तरुण वर्ग रोज भेटत असतो, तर थोडक्यात उत्तर द्या, कारण की आपल्याकडे फार तर वेळ याचंच हे महत्त्वाचं सांगणं याच्यासाठी आहे कारण की मगाशी मुद्दा मांडण्यात आला एका प्रकल्पामुळे फक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताची अर्थव्यवस्था 1% वाढणार आहे. त्यामुळे पार्श्वभूमी आपण सर्वांना कळणं गरजेचं आहे. तर थोडा वेळ जरी दर्शकांचा इकडे गेला तरी हरकत नाही, पण हे माहिती असणं गरजेचं आहे कारण की हे पनवेलच्या भवितव्याचा विचार आहे. तर आपण जगातील एक सशक्त अर्थव्यवस्था म्हणून आपण सामोरे येणार आहोत आणि याचाच परिणाम जो आहे हा पनवेलवर पडणार आहे. आणि डेमोग्राफिक डिव्हिडंड जसं मी म्हटलं की भारत हा तरुणांचा देश आहे आणि आपल्या पनवेलमध्ये सुद्धा तरुण आहेत, याचा प्रत्यक्ष त्यांच्यावर परिणाम होणार आहे. आज पनवेल म्हटलं तर शिक्षा नगरी आहे. माझा जो काही अनुभव आहे, ज्या काही संस्थांमध्ये मी काम करतो किंवा कार्यरत आहे, याच्यामध्ये होमोजिनस स्ट्रक्चर जे पनवेलचं होतं ते बदललेलं आहे. पनवेल हे हेटोरोजिनस झालेलं आहे. पहिले इकडे फक्त स्थानिक जे आगरी कोळी कराडी आणि शहरामध्ये जे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेली लोकं होती ते स्वरूप बदलून आता हे पूर्णपणे कॉस्मोपॉलिटन झालेलं आहे. आज ज्या ज्या लोकांना मी भेटलो किंवा ज्या ज्या संस्थांमध्ये मी काम करतो किंवा त्यांच्याशी माझा संपर्क आला, जसं मी म्हटलं, भारतातील असं कोणतंही राज्य नाही, अगदी आसामपासून ते केरळपासून ते जम्मू काश्मीरपासून ते गुजरातपासून ते इतर जे राज्य आहेत त्यांना जर पाहायला गेलं तर सगळ्यांचं प्रतिनिधित्व इकडे आहे. त्यामुळे तरुणांवर स्पर्धात्मक दबाव हा अत्यंत निर्माण होणार आहे आणि याच्यासाठी त्यांना एकाच गोष्टीचा आधार घ्यावा लागेल, परिश्रम आणि उद्यम. कारण की जसं की उदात्तीकरण झालं, त्याच्यानंतर खाजगीकरण झालं, जागतिकीकरण झालं, याच्यामुळे रिझर्वेशन नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये आता हे कुठेतरी शिथिल झालेलं आहे आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर आपल्याला जॉब करायचा असेल, आपल्याला संधी हवी असेल तर आपल्याला त्या दृष्टीनं स्पर्धात्मक व्हावं लागेल. त्यामुळे तरुणांसाठी जितकी प्रचंड संधी आहे त्या संधीसोबतच आव्हानं प्रचंड आहेत कारण की त्यांचा सामना आजपर्यंत जसं पनवेल आहे त्याचं स्वरूप एक राष्ट्रीय स्वरूप झालं, पण येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये याचं स्वरूप आंतरराष्ट्रीय होणार आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण तरुण म्हणतो, म्हणजे तरुण नेमकं म्हणजे काय? तरुण म्हणजे आज जे 25शीत आहेत किंवा 30शीमध्ये ते तरुण नव्हे, तर आपल्याला 12 वर्षापासून ते 20 वर्ष या वयोगटावर विशेष लक्ष केंद्रित करावं लागेल आणि त्या व्यवसायाभिमुख शिक्षण कसं देता येईल याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. धन्यवाद. मला वाटतं कार्यक्रम थोडा लांबला उशीर झाला आहे, पण आपल्यापैकी कोणाला प्रश्न जर हे करायचे असतील आणि आपल्याकडे आयुक्त आहेत तर धन्यवाद आयुक्त साहेब. खरं म्हणजे आज सिडकोचे MD पाहिजे होते. आम्ही तीच अपेक्षा करत होतो की आम्हाला सगळ्यांना बोलवलं तर आम्हाला बोलायला द्याल, कारण सिडकोचं धोरण असं पुढचं पाठ आणि पाठीमागचं सपाट. मला त्यांना ऐकवायचं होतं. ते आता त्यांचं घरं बांधणं चाललेलं आहे. 25% फक्त रहिवाशांना ते
पार्किंगची सोय करतात आणि 75% पार्किंग कुठं करणार मग ते? सिडको घरं बांधते आणि 25% पार्किंग देते. 83-84 साली सिडकोनी घरं बांधलीत, ती सगळी पडाला आलीत. त्याला जबाबदार कोण? आणि ती जवळजवळ सगळी महापालिका हद्दीतील आहेत. त्याचा सिवरेजचा प्रॉब्लेम आहे, सगळेच प्रॉब्लेम आहेत. वाहनतळाचा प्रश्न तसाच आहे. वाहनतळ पाहिजे, वाहनतळाचा प्रश्न आहे. आपण स्टील मार्केट पाहिलं असेल, आशिया खंडातील 1 नंबरचं स्टील मार्केट आहे. त्याची दुर्दशा झालेली आहे आणि सिडको याकडे लक्ष देत नाही. सिडको लक्ष कुठे देते? जिथं डेव्हलपमेंट चाललेत, खारघरला चालले, विमानतळाचं चालले. आता विमानतळ भरणी चाललेली आहे. 1-2 वर्षात आपण पाहिलं असेल का खारघरला रोडवर पाणी आलं आहे. या विमानतळ भरणीमुळं पाणी आलं आहे आणि त्याला कोणतरी कन्सल्टन्सी या सिडकोनी नेमली पाहिजे. नाहीतर मग पुढे जी ही सगळ्या वसाहती आहेत त्या सगळ्या बुडल्या जातील. त्याच्याकडे लक्षच नाही त्यांचं. बरोबर. मग पुढं चाललेलं आहे सगळं. जुन्या घरांचा प्रश्न तसाच मोडकळी झालेले आहेत, तिकडे लक्ष देत नाही. जी कलंबोली आणि नवीन पनवेलला घरं बांधली ती पडायला आली. बरं, तुमचा आता आपल्याकडे कारण की सिडको एमडी नसल्याने तुम्ही पण ते खरे एमडीन पुढे व्हायला पाहिजे होतं. बरोबर आहे. आता आयुक्त साहेब आहेत, त्यांना मी प्रश्न विचारतोय. साहेब, आता 12.5% अंतर्गत जे काय डेव्हलपमेंट चालू आहे आणि त्याच्यामध्ये जी गावं वसली गेली आहेत आणि त्यांचा विकास सिडकोने करायचा ठरवला होता कराराप्रमाणे. मग आता तो विकास महापालिका करते. मग महापालिका सिडकोकडून पैसे घेईल का हा महापालिकेच्याच वरती हे होणार आहे? त्याचं एक साहेब आपण उत्तर द्या. महापालिका हद्दीतले खारघर, तळोजा आणि बाजूचा हद्दीच्या बाहेर असलेला द्रोणागिरी हे तिन्ही नोड प्लॅनिंगसाठी सिडकोकडेच आहेत. त्यामुळे तिथलं प्लॅनिंग सिडकोच करणार. बाकी मग आपल्या हद्दीमध्ये जे आले आहेत ते 12.5% प्लॉट ते एकतर लँड ओनरनी केला पाहिजे किंवा मग त्याला विकासक बांधून केला पाहिजे. आणि जे घरं पडायला आले आहेत जुन्या 82-83 इमारती ते पुनर्विकास धोरणाअंतर्गत आपण त्याला मंजुरी देतो. परंतु त्याचा विकास मग सिडकोच्या वसाहती असल्या तरीसुद्धा ते रहिवाशांनी त्यांचा सोसायटीमार्फत तो विकास करणं अपेक्षित आहे. आणखी कोण? हॅलो, माझे दिनकर सामंत साहेबांना एक प्रश्न आहे. एक मिनिट. आणि दुसरा आयुक्त साहेबांनाही प्रश्न आहे की मॅडमनी मगासपासून वाहनतळाचा विषय हा लावून धरलेला आहे आणि दिनकर सामंत हे सुरुवातीपासून सिडकोच्या प्लॅनिंगवर आहेत. तर कळंबोलीचं स्टील यार्ड आहे, त्या स्टील यार्डमध्ये येणाऱ्या ट्रकसाठी ट्रक टर्मिनल ठेवलं होतं आणि त्या ट्रक टर्मिनलमध्ये आता प्राईम मिनिस्टर आवास योजनाही सुरू करण्यात आलेली आहे. तर हे नियोजनाच्या दृष्टीने तुम्हाला योग्य वाटतं का की एखादी गव्हर्नमेंटने स्कीम जाहीर करावी आणि मग त्या राजकर्त्यांच्या इच्छा पूर्तता करण्यासाठी या प्लॅनिंग अथॉरिटीजनी मग आपण नतमस्तक व्हावं आणि जे प्लॅनिंग नॉर्म्सप्रमाणे जे जागा ठेवलेल्या आहेत ते आज तुम्ही आणि तो प्रश्न पुन्हा त्याची समस्या आहे ती पुढील पिढीला भोगावी लागावी हा प्रश्न दोघांना आहे. आणि आयुक्तांना हा आहे की ही जे ट्रक टर्मिनलमध्ये जे बांधकाम सुरू आहे त्या पनवेल महापालिका नियोजन प्राधिकरण म्हणून त्यांनी काही ऑब्जेक्शन्स घेतले आहेत का याच्यासाठी. तिसरं म्हणजे ह्या चर्चासत्रामध्ये एक महत्त्वाचा विषय सुटलेला आहे तो म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. ह्याच्यावर कोणीही काहीही बोललेलं नाही. सिडकोने जेव्हा हे शहर वसवलं ते 20 लाख लोकसंख्येसाठी वसवण्याचं प्लॅनिंग केलं आहे. आज 20 लाख लोकसंख्या एकट्या नवी महापालिकेच्या क्षेत्रात आहे. पनवेल महापालिकेची त्याहून अतिरिक्त आहे, उरण आहे, कळंबोली आहे आणि आजूबाजूचा जो विकास होत आहे त्या अनुषंगाने कुठेही सोशल ॲम्युनिटीज फॅसिलिटीज ज्या ठेवल्यात त्या ठेवण्यात आलेल्या नाही असा माझा आरोप आहे. कारण दिनकर साहेबांनी सांगितलं की आम्ही ज्या नॉर्म्स ठेवल्यात त्याप्रमाणे डेव्हलपमेंट आम्ही केलेली आहे. पण सिडकोने जे नॉर्म्स ठेवलेले आहेत ते गव्हर्नमेंटच्या स्टँडर्ड नॉर्म उत्तर घ्या नाही एक मिनिट ते स्टँडर्ड नॉर्म्सपेक्षाही कमी आहे ते त्यांनाही माहिती आहे. असं असतानाही आपण लोकसंख्या वाढ ॲडिशनल एफएसआय देतोय. मग ते लोकांच्या जीवनावर तुम्ही म्हणजे डिग्निटी ऑफ लाईफ जो फंडामेंटल राईट आहे त्याच्यावर आपण अतिक्रमण करत नाही का? सर मला वाटतं देशमुख सर तुम्ही पनवेल हद्दीमध्ये 2-3 प्लॅनिंग ऑथॉरिटी आहेत.
एक सिडको स्वतः आहे, दुसरी पनवेल महापालिका आहे, तिसरी MIDC आहे आणि सेजचा पण काही भाग आहे. आता यामध्ये सिडको प्रशासनावर मी काही भाष्य करणं निश्चितच उचित नाही आहे. बिईंग अ गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन, आज इथं MD सर असते तर ती चर्चा होऊ शकली असती, परंतु त्यांच्या उपरोक्ष मी त्यांच्या नियोजनावर बोलणं अपेक्षित नाही. परंतु पनवेल महापालिकेचा जो प्रस्तावित DP आहे, या प्रस्तावित DPमध्ये आपल्याला पार्किंगचे जे लॉट्स ठेवणं आवश्यक आहे ते 100% आम्ही ठेवणार आहोत आणि ते ठेवल्या आरक्षणाप्रमाणे सिडको प्रशासनाने त्याला सपोर्ट करावा असा सुद्धा आमचा आग्रह राहील. सिडकोच्या बाबतीत बोलायचं झालं तर उपरोक्षही बोलायला हरकत नाही की आम्ही मागणी करा किंवा नका करू, त्यांच्या नियोजनामध्ये आहे त्याप्रमाणे ते पुढे जातात. हा तुम्हाला अनुभव नवी मुंबईत सुद्धा बघायला मिळाला, पनवेलमध्येही तोच अनुभव आहे. आणि त्याच्यावर भाष्य एवढ्यासाठी मी करू इच्छित नाही असं माझं म्हणणं आहे की ती माझी एक वरिष्ठ ऑर्गनायझेशन आहे माझ्याच शासनातल्या भागाची आणि त्याचा विश्लेषण होऊ शकतं बघणाऱ्याला बोलण्यामध्ये, पण अल्टिमेट यूज आणि अल्टिमेट एंड प्रॉडक्ट हा निश्चित चांगलाच आहे. म्हणजे जे काय आपण आता मग मेट्रोचा बघितला असेल, रोड नेटवर्कचा बघितला असेल, डेव्हलप झोनचा बघितला असेल, काही काही इश्यूज सिडको बरोबर आहेत. उदाहरणार्थ आता एअरपोर्टच्या डेव्हलपमेंटमुळं आमच्या 52 बंगला भागात पाणी येतं असं आमच्या सदस्यांचं मला स्वतःचंही माझं मत आहे. पण सिडको प्रशासनाचं म्हणणं आहे आम्ही एजन्सी लावून त्याचा सर्वे केलेला आहे आणि तो गॅबियन वॉल जी आम्ही द्रोणागिरी नोडला बांधली त्याचा इकडे संबंध नाही. तर आम्ही आमची मागणी करत असतो आणि त्यामुळं ते इथं नसताना त्याबद्दल मला योग्य वाटत नाही. सामंत सर तुम्ही त्याच्यात काय ॲड करू शकता? हॅलो. हां, मी तुमचा जो प्रश्न होता की मला वाटतं तुम्ही घरं जी बांधली किंवा पार्किंग रेल्वे स्टेशनच्या समोर असाच काही प्रश्न होता ना सुरुवातीला? स्टील मार्केटमधली हां, तर हे जे तुमचं जे ऑब्जेक्शन आहे किंवा विषयात जो तुम्ही व्यक्त केला आहे तो खरा आहे की ज्या वेळेला प्लॅनिंग सुरू झालं म्हणजे नव्या मुंबईचं एक 72-75 साली मला आठवते वाशीमध्ये एक काळी फिएट होती. एसटीमधनं लोक यायचं आणि वाशीचा जो 43 मीटरचा जो रस्ता आज अपुरा आणि वाटतो तेव्हा म्हणायचे की हे गव्हर्नमेंट किती पैसा वेस्ट करते. कारण तो काळ असा होता की त्या काळामध्ये रो हाऊसची किंमत एका फिएटमध्ये 4 रो हाऊस तुम्ही घेऊ शकत होता आणि आज गाडीची किंमत आणि रो हाऊसची किंमत आपल्याला कल्पना आहे. हे जे अँटिसिपेटरी प्लॅनिंग त्यावेळेला व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही, हे सत्य आहे आणि त्याच्यामुळे आज ट्रॅफिक जॅम आणि पार्किंगच्या सगळ्या समस्या त्याच्यामध्ये. दुसरंही एक त्याला असं आहे की सेक्टर 17 किंवा अनेक ठिकाणी स्टील पार्किंग सोडलेलं जे आहे ते लोकांनी ते कन्वर्ट करून घेतलेलं आहे आणि तो ट्रेंड झालेला आहे संपूर्ण. हा एक विषय आला आहे म्हणजे माझ्या चर्चेत बऱ्याच ठिकाणी बोलताना आला की रेल्वे स्टेशनच्या समोरच्या जागेमध्ये जे सिडकोने घरं बांधलेली आहे त्याच्याबद्दल सर जसं म्हणाले की मी सिडकोचा माझी म्हणून बोलत नाही, पण वैयक्तिक एक नियोजनकार म्हणून माझं असं मत आहे की ते चुकीचा निर्णय होता, पूर्णपणे माझ्या दृष्टीनं चुकीचा निर्णय. कारण असं आहे की या शहराची इमेज जी आहे ती त्या प्रकारची रेल्वे स्टेशन बांधल्यामुळे आज तयार झालेली आहे. आपण रस्त्याने जाता येता जी रेल्वे स्टेशन्स पाहतो त्याच्यासमोरचा पार्किंगचा एरिया पाहतो, डिझाईन पाहतो, आपण ॲप्रिशिएट करतो आणि ती इमेज नव्या मुंबईची तयार झालेली आहे. ती इमेज तुम्हाला म्हणजे जागा कुठे सापडत नाही तर ती समोर दिसते बाबा मोकळी म्हणून हा चला तिथे बांधूया करा, हा जो ॲप्रोच आहे ना हा अत्यंत चुकीचा ॲप्रोच आहे आणि हा मला असं वाटत नाही की सिडकोच्या नियोजन विभागाने याला मान्यता दिली असेल. माझी खात्री आहे की फाईल्सवर जर पाहिल्या तर त्याला विरोधच केला असेल, परंतु हे निर्णय कदाचित वरून आले असतील आणि मग टार्गेट पूर्ण करायचं, एवढी घरं आत्ता त्याच डिक्लेअर करायचे अशा पद्धतीने ते डिक्लेअर केलं असेल आणि मग ते बांधकाम सुरू झालं असेल. परंतु हा निर्णय नियोजनाच्या दृष्टीने पॉप्युलेशन डेन्सिटी रेल्वे स्टेशनच्या जवळ उगाचच वाढवायची, मोकळे जागा कमी करायच्या, पार्किंगचा एरिया कमी करायचा, हा सगळा जो आहे हा नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत चुकीचा आहे असं माझं वैयक्तिक ॲडवायझर म्हणून माझं मत आहे. धन्यवाद सर. खरं तर काही प्रश्न होते, माझ्याकडेही प्रश्न होते, अनेकांचे प्रश्न होते. माफ कर सर. एक मिनिट. त्यांनी क्षेपणभूमीचा एक चांगला प्रश्न विचारला होता. क्षेपणभूमी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. गोडचाळमध्ये जे काही आता सध्या जागा उपलब्ध आहे ही पुढचे 1-1.5 वर्ष जास्तीत जास्त टिकेल. त्यानंतर आम्हाला नवीन जागेचा शोध घेणं गरजेचं आहे
आम्ही एक जागा शॉर्टलिस्ट करून ती गव्हर्नमेंटला कळवलेली आहे. सिडकोचं त्यामध्ये नैनाशासित भागासाठी सुद्धा त्याची आम्हाला गरज पडणार आहे म्हणून थोडा विरोध आहे. सर असताना तो प्रश्न आला असता तर कदाचित तो बऱ्यापैकी आपल्याला फायद्याचा सुद्धा झाला असता शहराच्या दृष्टीनं, परंतु तो आम्ही त्यांची आमची मागणीच आहे की ती जागा महापालिकेला क्षेपणभूमीला मिळाली पाहिजे. प्लस अल्टरनेटिव्हली आता चाळच्या बाजूला जो सध्या प्रोसेसिंग प्लॅन्ट किंवा जे काही घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प आहेत त्याच्या आजूबाजूला काही जागा आपल्याला ठेवता येते का त्याचाही आम्ही विचार करत आहोत. पण तो अंडर कन्सिडरेशन आहे आणि निश्चितपणे त्याचं सोल्युशन निघेल. धन्यवाद. मी फार आता आपल्याकडे वेळ नसल्यामुळे मी कुणालला बोलवतो आणि हा परिसंवाद त्या इथे थोडं संपल्याचं सांगितलं. धन्यवाद. पातळीवर त्यांनी लोकशाही दिन चालू केलेला आहे, जिल्हा पातळीवर त्यांनी लोकशाही दिन चालू केलेला आहे, आयुक्त पातळीवर त्यांनी लोकशाही दिन चालू केलेला आहे. त्याच्या मार्फत चांगल्या प्रकारचे प्रश्न सोडवले जात आहेत. मग आपण महानगरपालिकेमध्ये अशी माझी विनंती आहे की आपण लोकशाही दिन सुरू करावं. आणि आमचा असा अनुभव आहे की ज्यावेळी आम्ही महानगरपालिकेत जातो त्यावेळी टायमिंग दिलेलं आहे आयुक्तांना ह्या दिवशी ह्या वेळेमध्ये भेटावं. ज्यावेळी आम्ही तिथे जातो त्यावेळी तिथे तुम्ही प्राधान्याने तुमच्याकडे महानगरपालिकेचे प्रतिनिधी आले असतील, आणखी कोणी राजकीय पुढारी आले असतील, त्यांना तिथे प्राधान्य दिलं असतं. आम्ही मात्र 2-2 तास बसून देखील ऑनलाईन मिटिंग चालू आहे. तर माझी विनंती आहे की आपण सामान्य लोकांना सुद्धा, मला माहिती आहे किंवा आपलं हे पद तुमच्याकडे सगळे लोक येणारच आहे, लोकप्रतिनिधी तर येणारच, कारण त्यांचं कामच आहे प्रश्नासाठी येणं. पण जे सामान्य लोक आलेले आहेत त्यांना देखील न्याय मिळेल. माझी अशी विनंती आहे की तुमच्या पेना सांगा की बाबाने ह्या दिवशीचे टायमिंगमध्ये बाकीचे लोक कोण आलेले आहेत का त्यांना सुद्धा त्यांचे प्रश्न सुद्धा ऐकून घ्या अशी माझी विनंती. आणि लोकशाही दिन आपण दर सोमवारी 4 वाजता आणि दर गुरुवारी 4 वाजता विदाऊट अपॉइंटमेंट भेटायची वेळ ठेवली आहे आणि मी कटाक्षानं पाळतो. माझं ओपनच आव्हान आहे की कुणाला जर यामध्ये शंका असेल तर आपण किती विजिटर कुठल्या तारखेला कधी भेटले आपण बघू शकता. किंबहुना मी या वेळेमध्ये एखादे पदाधिकारी जरी आले तर मी त्यांना असं म्हणू शकत नाही आणि ते नैतिकतेला धरून योग्य नाही की तुम्ही थोड्या वेळाने या, परंतु मी लोकप्रतिनिधी सोडून आलेल्या नागरिकांशीच चर्चा करतो. इवन आता बीसी साहेब वगैरे इथं बसलेले आहेत, यांनी ओपनली यस किंवा नोमध्ये सुद्धा ते सांगू शकतात. म्हणजे समजा बीसी साहेब किंवा सडोलेकर मॅडम किंवा कोणी त्या पब्लिक मिटिंगमध्ये किंवा मी मोबाईलवर व्हॉट्सअपवर मला ज्यांचा मेसेज आला की मी त्यांना दिले की येस टुमारो ॲट 4 वी विल मीट, तर मी 4 वाजता माझ्या केबिनला आल्यानंतर त्याच व्यक्तीला पहिल्यांदा चर्चा करतो आणि मग आलेल्या लोकप्रतिनिधींना विनंती करतो की तुम्ही 5 मिनटं बसा आणि माझ्या केबिनमध्ये बसायची व्यवस्था आहे. त्यामुळे असं होत नाही. आपली काय पीएची काही तक्रार असेल, काय नाही भेट झाली त्याची आपण स्वतंत्रपणे चर्चा करू किंवा त्याला मी इन्स्ट्रक्शनही देतो. लोकशाही दिनाच्या बाबतीमध्ये आम्ही पॉझिटिव्हच आहोत. पहिल्या 2 वर्ष आपण बघितलं कोविडच्या काळामध्ये तो डिस्टर्ब झाला, पण आपलासुद्धा लोकशाही दिन आहे. ठीक, धन्यवाद सर, खूप खूप आभार. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ह्या सोहळ्याच्या असं म्हटलं होतं की खरं तर अनेक जणांचे म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा अनेकांचं सहकार्य मिळत असल्यामुळे अशा पद्धतीचे हे सोहळे होत असतात, हा कार्यक्रम होत असतो. मी प्रातिनिधिक ही काही नावं आपल्यासमोर वाचून दाखवतो. त्यानंतर व्यासपीठावरचे जे मान्यवर आहेत त्यांना आपण लोकसत्तातर्फे भेटवस्तू देणार आहोत. त्यानंतर आभार प्रदर्शन होईल. मग माननीय सगळे जे व्यासपीठावरची मंडळी आहेत ती पुन्हा एकदा इथे आसनस्थ होईल आणि मग मी ही जी नावं वाचून दाखवतो आहे त्यातल्या प्रत्येकाला आपण इथे व्यासपीठावरती बोलून त्यांना हे पनवेलायन देणार आहोत आणि लोकसत्तासाठी आपण त्यांचं छायाचित्र घेणार आहोत. तर ही काही नावं आहेत आपल्या माहितीसाठी म्हणून. अधिराज कन्स्ट्रक्शनचे माननीय ब्रिजभूषण गुप्ता साहेब आहेत किंवा जनरल निकुंज गुप्ता आहे, त्यांचं ह्यासाठी खूप सहकार्य लाभलं. त्यानंतर आमचे भाऊ जनार्दन म्हात्रे साहेब ते इथे आहेत. त्याच्यानंतर रामदास शिवाळे साहेब आहेत SR रिसॉर्टचे. जमीन प्रायव्हेट लिमिटेडचे आसमा सय्यद आणि निलेश पवार हे आहेत. कामगार नेते माननीय महेंद्र घरत साहेब, त्याचप्रमाणे हिलिंग टच आय हॉस्पिटलचे डॉक्टर रजत जाधव साहेब, पनवेल इंडस्ट्रीचे प्रेसिडेंट श्री विजय लोखंडे साहेब, पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स पनवेलचे अमित पोद्दार साहेब, हॅश किचनच्या ओनर आहेत हर्षला तांबोळी मॅडम. त्यानंतर शिवकृपा पतपेढीचे प्रदीप निकम आणि लक्ष्मण फडतरे, माननीय फडतरे साहेब हे सुद्धा आहेत. त्यानंतर दीपक सारीचे श्री निखिल सोनी साहेब आहेत. आदित्य इंडस्ट्रीचे श्री भावेश धनेशा साहेब आहेत. INIFD पनवेलचे CEO श्री सुरेंद्र सिंग साहेब, त्याचप्रमाणे पटेल ज्वेलर्सचे किशोर जगदाळे साहेब.
HKS इम्पॅक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे दीपक लोखंडे साहेब, मंगलम इंजिनिअरिंगचे MD दत्तात्रय माळी साहेब, सारिका ॲग्रो फूडचे MD सारिका माई मॅडम, त्याचप्रमाणे KLE कॉलेजचे प्रिन्सिपल घनश्याम गिरी सर, सत्या ऑटोच्या पूजा चिलाप मॅडम, त्याचप्रमाणे विजया इस्टेटच्या आलिशा बहिरा मॅडम. हे तर मंडळी आहेच. या व्यतिरिक्त काही एजन्सीज आहेत, त्यांचा सुद्धा यामध्ये खूप सहभाग होता. प्लाझ्मा ॲड पनवेलचे अक्षय जोशी, पुणे कम्युनिकेशन वासीचे अमोल शेरकर, त्याचप्रमाणे भुजबळ ॲडव्हर्टायझिंग खोपोली दिनकर भुजबळ साहेब आणि विरूपाक्ष मंगल कार्यालय, जिथे आता आपण सगळे स्थानापन्न आहोत, त्याच्या नेहल ठक्कर. एकदा जोरदार टाळ्या ह्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे, कारण ह्या सगळ्यांचं सहकार्य लाभलं. हो मला सांगा ना साहेब, मी पनवेलचा असतो तो मी अगदी आल्याच सांगितलं असतं. बरं, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद, खूप खूप आभार. आणि आता यानंतर व्यासपीठावरील जे मान्यवर आहेत त्यांचं आपण भेटवस्तू देऊन आभार मानूया आणि मग प्रत्यक्ष आभारासाठी मी माननीय विकास महाडिक साहेबांना आमंत्रित करतो. सर्वप्रथम गणेश देशमुख सर इथे आहेत, त्यांना भेटवस्तू देण्यासाठी ब्रिजभूषण गुप्ता सरांना विनंती करतो. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. मी ऐकलं नाही साहेब, काय? सगळेच प्रतिनिधी. काय माहितीये का अण्णा, कसं आहे, सामान्य माणूस हा प्रतिनिधीच असतो. हो, ही सगळी सामान्य माणसंच आहे, असं काही नाही. म्हणून मी म्हटलं ना, लोकसत्ता हे कुटुंब आहे. म्हणजे काय असतं, फक्त इथे व्यासपीठाची एक भाषा असते म्हणून, पण हे कुटुंबाचीच सगळी माणसं आहेत. त्यानंतर दिनकर सामंत सर इथे आहेत, त्यांना भेटवस्तू देण्यासाठी रामदास शिवाय सरांना विनंती करतो. त्यांच्या हस्ते आपण देऊया. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे. यानंतर जयश्री काटकर मॅडम इथे आहेत, त्यांना भेटवस्तू देण्यासाठी आसमा सय्यद आणि निलेश पवार यांना विनंती करतो. त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं आणि त्यांच्या हस्ते आपण जयश्री काटकर मॅडम यांना ही भेटवस्तू देतो आहोत. आणि विक्रांतजी घरात आहेत इथे व्यासपीठावरती, तर मी भाऊंना विनंती करतो. भाऊ, आपल्याला विनंती, आपल्या हस्ते आपण विक्रांत घरतजींना भेटवस्तू ही देऊया. आणि आता धन्यवाद, खूप खूप आभार. लोकसत्ताच्या वतीने आता विकास महाडिक सर यांना विनंती करतो, ते आभार प्रदर्शन करतील. नमस्कार. पुन्हा एकदा मी फक्त मोजून 2 मिनटं घेणार आहे आणि आभार प्रदर्शनाचा हा कार्यक्रम माझ्याकडे दिलेला आहे. इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या लोकसत्ता या सगळ्यांनाच माहीत आहे, अतिशय लोकप्रिय दैनिकाच्या वतीने मी या आजच्या कार्यक्रमाचं मुख्य जे येऊन गेले, या कार्यक्रमाला परिसंवादात ज्यांनी भाग घेतला आणि संपूर्ण सिडकोची रूपरेषा सांगितली, दिशा सांगितली आणि पुढचा वाटचाल पण सांगितली, ते आपले सिडकोचे MD डॉक्टर संजय मुखर्जी यांचा मी आभारी आहे. त्याचप्रमाणे पनवेलचे आयुक्त, लोकप्रिय आयुक्त गणेश देशमुख साहेब यांचा मी आभारी आहे. या परिसंवादात दुसरा एक भाग ज्यांनी घेतला आहे आवर्जून, ते वास्तुविशारद दिनकर सामंत सर, त्याचप्रमाणे दीपक फर्टिलायझरच्या जयश्री काटकर मॅडम, प्राध्यापक विक्रांत घरत, या सर्वांचं आजच्या या परिसंवादामध्ये त्यांनी भाग घेतला, त्याबद्दल मनपूर्वक आभार आहे. आणि असे कार्यक्रम हे कोणाच्या तरी सहकार्याने होत असतात आणि त्यासाठी सहप्रायोजक अधिराज कन्स्ट्रक्शन आणि पॉवर्ड बाय SR रिसॉर्ट पनवेल आणि JM म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट, जे स्वतः म्हात्रे साहेब इथे आहेत, आणि जमीन प्रायव्हेट लिमिटेड, या सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पूर्णत्वास जात आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये अतिशय पहिल्यापासून आवर्जून उपस्थित राहणारे कोकण शिक्षक मतदारसंघाचे आवडते आमदार
बाळाराम पाटील साहेब, जे इतर मंडळी जरी गेली तरी पण पाटील साहेब या संपूर्ण लोकसत्तेच्या कार्यक्रमाला पहिल्यापासून ते शेवटपर्यंत इथे आहेत. त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या आमदारांसाठी आपण वाजूया. त्यानंतर शिवसेनेचे बबन पाटील, काँग्रेसचे महेंद्र घरत, आर सी घरत, राष्ट्रवादीचे सतीश पाटील, नगरसेवक गणेश कडू, रामदास शेवाळे साहेब, चारुशिला घरत नगरसेविका मॅडम, शिवसेनेचे चंद्रशेखर सोमन, गिरीश गुणे, सचिन सकपाळ, सचिन पवार, विठ्ठल डाके आणि भिसे साहेब वगैरे अशी सगळी मंडळी या कार्यक्रमाला पहिल्यांदाच लोकसत्तेने इतका छानसा हा कार्यक्रम इथे आयोजित केला. असे कार्यक्रम यानंतरही होत राहणार आहेत अशी ग्वाही देतो आणि हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम इथेच थांबवतो. धन्यवाद. थँक्यू. आता यानंतर मी काही मान्यवरांची नावं इथे जाहीर करतो आणि त्यांना विनंती करतो त्यांनी इथे एकेकानी या व्यासपीठावर यायचं आहे आणि लोकसत्ताच्या वतीने त्यांना कॉफी टेबल बुक जे आहे हे माननीय सन्माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब, आपल्याला विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावरती यावं. अरे आले ना. सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब ते सुद्धा इथे आलेले आहेत. मी दादांना विनंती करतो त्यांनी सुद्धा कृपया व्यासपीठावर यावं आणि लोकसत्ताच्या वतीने केविन सेंटॉस सरांना विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. या मान्यवरांना पनवेलायन भेट देऊन आपण छायाचित्र त्यांच्यासोबत घेणार आहोत लोकसत्तासाठी. सन्माननीय आमदार साहेबांचं खूप खूप स्वागत. एकदा सुद्धा यानंतर सन्माननीय आमदार माननीय प्रशांतदादा ठाकरेंना विनंती करतो त्यांनी कृपया आवाज चालू आहे. प्रशांतदादा एकदा सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे सन्माननीय आमदार साहेबांसाठी आणि लोकसत्ताच्या वतीने केविन सेंटॉस सरांना विनंती करतो त्यांनी माननीय आमदार साहेबांचे खूप खूप आभार. त्याचप्रमाणे अधिराज कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर विजयभूषण गुप्ता साहेब आपल्याला विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर यावं. केविन सेंटॉस सरांना विनंती करतो त्यांना आपण पनवेला देऊया भेट. निकुंज आपल्याला पण विनंती निकुंज आपण ये तरुण तडफदार नवीन उमेदवार या प्लीज या हा छायाचित्रासाठी मास्क करू प्लीज सर. एकच यानंतर मी भाऊंना आमंत्रित करतो. माननीय जनार्दन महात्मे साहेब भाऊ या तुम्हाला विनंती करतो. नाही तुम्हाला आता भेटतो हो हो छायाचित्रासाठी एकदा जोरात टाळ्या झाला पाहिजे माननीय म्हात्रे साहेबांसाठी भाऊंसाठी. यानंतर माननीय रामदास शिवाळे साहेब आपल्याला विनंती करतो एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खूप स्वागत आहे. यानंतर आसमा सय्यदजी आपण आणि निलेश पवार साहेब आपण दोघांना विनंती आपण सुद्धा कृपया व्यासपीठावरती यावं. यानंतर माननीय डॉक्टर रजत जाधव साहेब आपल्याला विनंती आहे आपण हा मी साबत्तिक आपण यावर्षी डॉक्टर मॅडम आपण दोघांनी विनंती करूया.
यानंतर माननीय श्री विजय लोखंडे साहेब आपल्याला विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावरती यावं. माननीय श्री विजय लोखंडे साहेब खूप खूप स्वागत. यानंतर मंगेशदादा परुळेकर साहेब आपल्याला विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावरती यावं. या दादा या घ्या दोघंही या. यानंतर अमित पोद्दार साहेब आपल्याला विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावरती यावं. माननीय अमित पोद्दार साहेब. यानंतर हर्षला तांबोळी मॅडम आपल्याला विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावरती यावं. माननीय हर्षला तांबोळी मॅडम. यानंतर प्रदीप निगम साहेब आणि लक्ष्मण फडतरे साहेब आपल्याला विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावरती यावं. माननीय प्रदीप निगम साहेब आणि लक्ष्मण फडतरे साहेब या. खूप खूप स्वागत. यानंतर माननीय श्री निखिल सोनी साहेब आपल्याला विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर यावं. भावेश रमेश साहेब आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. यानंतर माननीय श्री सुरेंद्र सिंग साहेब आपल्याला विनंती आपण कृपया व्यासपीठावर यावं. सुरेंद्र सिंग साहेब आपल्याला विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर यावं. माननीय श्री किशोर जगदाळे साहेब आपल्याला विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर यावं. यानंतर दीप लोखंडे साहेब आपल्याला विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर यावं. माननीय दत्तात्रय माळे साहेब आणि सारिका माळे मॅडम आपण दोघांनी यावं व्यासपीठावरती. आपण दोघांनी या व्यासपीठावरती. माननीय घनश्याम गिरी सर आपल्याला यामध्ये करतो व्यासपीठावरती. माननीय घनश्याम गिरी सर. गिरी साहेबांनंतर माननीय पूजा चिलात मॅडम पूजा आपल्याला विनंती आपण असेल. आणि त्यानंतर आलिशा बहिरा मॅडम आपण सुद्धा यायचं. पूजा मॅडम आणि त्यानंतर आलिशा. यानंतर प्लाझ्मा आयर्स पनवेलचे श्री अक्षय जोशी आपल्याला विनंती आपण कृपया व्यासपीठावरती यावं. यानंतर पुणे कम्युनिकेशन वाशिमचे श्री अमोल शेखर साहेब आपल्याला विनंती करतो आपण यायचं. खूप खूप स्वागत. पूर्ण कम्युनिकेशन वाशिमचे श्री अमोल शेखर साहेब. यानंतर भुजबळ ॲडव्हर्टायझिंग खोपोलीचे श्री दिनकर भुजबळ साहेब आपल्याला विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. भुजबळ ॲडव्हर्टायझिंग दिनकर भुजबळ साहेब. आणि मग त्यानंतर विरूपक्ष मंगल कार्यालयाच्या नेहल ठक्कर मॅडम.
धन्यवाद केविन सर. मला वाटतं इथे हा सोहळा खऱ्या अर्थाने आता संपूर्ण होतो. सगळीची नावं होती माझ्या सगळी झालेली. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि हा सोहळा इथे संपूर्ण होतो असं जाहीर करतो. धन्यवाद.